नमस्कार, मी डॉक्टर शोभा शिंदे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. थॅलेसेमिया हा एक जन्मजात अनुवांशिक रक्तविकार आहे आणि यामध्ये सामान्य हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी तयार होत नाहीत. थॅलेसेमिया मेजर या प्रकारामध्ये आजीवन ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजेच रक्त भरावं लागत असतं. थॅलेसेमिया मेजर हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे. परंतु हा उपाय अजिबात सोपा नाही आहे, कारण यामध्ये शारीरिक त्रास, भावनिक ताण आणि फायनान्शियल बर्डन खूप येत असतं. आज आपल्या चॅनलवरती आलेले आहेत 3 वर्षाच्या पेशंटचे वडील. त्यांचं बाळ 6 महिन्यांचं असताना थॅलेसेमिया मेजर या आजाराचं निदान झालं आणि आता त्यांनी त्यांच्या बाळाचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि त्यांची खडतर जर्नी ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर आणि मी त्यांच्या बाळाच्या आजाराबद्दल आणि ट्रीटमेंटबद्दल ज्यावेळेस डिस्कस करत होतो, त्यावेळेस सरांना असं वाटलं की त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचा जो स्ट्रगल झाला ट्रीटमेंट घेताना, तो त्यांना शेअर करायचा होता. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की या व्हिडिओमधून जर एका कपलला जरी फायदा झाला आणि एका कपलचा हा खडतर प्रवास जर त्यांना थांबवता आला, तर या व्हिडिओचं सार्थक होईल असं त्यांना वाटतं. सर, तुम्हाला आणि तुमच्या वाईफला थॅलेसेमिया मायनर हा आजार आहे, हे प्रेग्नन्सीपूर्वी किंवा लग्नाच्या अगोदर आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा माहीत होतं का नव्हतं? नाही मॅडम, ह्याच्या अगोदर म्हणजे वाईफ प्रेग्नेंट असताना किंवा प्रेग्नेंटच्या अगोदर म्हणजे पूर्ण 9 महिने प्रियांश जन्माला येईपर्यंत सुद्धा आम्हाला 1% कल्पना नव्हती की प्रियांका मायनर असेल किंवा मी मायनर असेल. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपण जी थॅलेसेमिया मायनर किंवा मेजर हा आजार शोधण्यासाठी जी HB इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट करतो, ती टेस्ट तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये केली नव्हती? नाही मॅडम, ऍक्च्युली काय झालं, ज्यावेळेस ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होती त्या डॉक्टरने HB इलेक्ट्रोफोरेसिस आम्हाला सजेस्टच केली नाही. ऍक्च्युली आम्ही सजेस्ट केली असती तर आम्ही 100% ती तपासणी केली असती, पण डॉक्टरनी सजेस्ट न केल्यामुळं आम्हाला ती माहितीच, त्या तपासणीबद्दल माहितीच नव्हती की ह्या आजारासाठी ही तपासणी आपण केली गेली पाहिजे, HB इलेक्ट्रोफोरेसिस. तर पुढच्या गोष्टी आपल्याला माहिती होतील. डॉक्टरनी सजेस्ट न केल्यामुळे मी तपासणी ती केलीच. म्हणजे तुम्हाला मग दोघांना HB कमी आहे किंवा रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये कमी आहे असं सांगितलं होतं का? कारण तुम्ही दोघंही हेल्दी आहात, तुम्हाला दोघांनाही काही त्रास नाहीये. तर मग कारण मायनर जे असतात थॅलेसेमिया मायनर, यांना लक्षणं तशी काही दिसत नाहीत, पण थोडंफार HB कमी राहू शकतं. तर मग असं काय तुम्हाला सांगितलं गेलं होतं? नाही मॅडम, असं डॉक्टरने काही सांगितलं नव्हतं. वाईफचं HB ऍक्च्युली 9-10 पॉईंट होतं. त्यावेळेस डॉक्टरांनी फक्त रक्तवाढीच्या टॅबलेट तिला सुरू केल्या होत्या. एक सुरुवातीच्या प्रेग्नेन्सी झाल्यानंतर, प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 3 ते 6 महिन्यामध्ये सरांनी 3 महिने आम्हाला रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या. मग आम्ही घरचा डाएट चांगला ठेवल्यामुळे आणि टॅबलेट चांगला ठेवल्यामुळे आम्हाला वाटलं की दोन्हीचा आपल्याला फायदा झाला असेल 50-50%. त्यामुळे तिचं HB त्यावेळेस 1 ते 2 पॉईंट वाढलं होतं. किती होतं प्रेग्नेन्सीमध्ये सतत मॅडम तिचं 12-12.5 पर्यंत HB होतं, एवढं गेलं होतं. तसं काही डाऊट नाही आला? डाऊट असा काय आला नाही, असं म्हणजे त्यावेळेस काय असं जाणवलं नाही किंवा असं असू शकेल. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर माझा HB, मी आतापर्यंत कधी ऍडमिट झालो नाही, कधी एखाद्या सलाईनची सुद्धा गरज पडली नाही. माझा HB 13-14 राहतो. म्हणजे तुम्हाला कल्पनाच म्हणजे असं काही डोक्यातच आलं नाही की आपण असं काही कॅरियर असो किंवा मायनर असो? बाळाला सुरुवातीला काय त्रास सुरू झाला म्हणजे, आणि मग तुम्ही कुठल्या डॉक्टरांना दाखवायला गेलात बाळासाठी? ऍक्च्युली मॅडम, प्रियांशला असं झालं की घरी तो फक्त किरकिरी करत होता, रडत, त्याला फिवर नव्हता त्यावेळेस, सर्दी वगैरे काय नव्हती, तो फक्त किरकिरी करायचा. युरिन मध्ये त्याच्या असं व्हाईट सारखं, पावडर सारखं, व्हाईट डिस्चार्ज सारखं जात होतं. तेवढंच फक्त होतं. मग त्यावेळेस आमच्या इथं उरळी कांचनमध्ये डॉक्टर मनीष शिंदे सर आहेत, आमचे फॅमिली पिडियाट्रिशियन आहेत. पहिल्यापासून प्रियांच्या जन्मापासून आम्ही रेग्युलर ट्रीटमेंट तिथं घेतो. त्यावेळेस आम्ही सरांना सुरुवातीला दाखवल्यानंतर सरांनी काय नाही, बेसिक औषधं वगैरे दिली आणि चालू केली. आणि सर परत घरी गेलो आम्ही. 2 दिवसात आम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवला, त्याच्यामध्ये फरक पडला. पण 3ऱ्या-4थ्या दिवशी परत त्याची किरकिरी वाढली. मग आमच्या लक्षात येत नव्हतं की त्याचं पोट दुखतंय काय होतंय. फिवर तर त्याला जाणवत नव्हता. नंतर 4थ्या दिवशी त्याला फिवर यायला सुरुवात झाली. परत सरांना दाखवल्यानंतर सरांनी अँटीबायोटिक्स सुरू करण्याचा सल्ला दिला आम्हाला. मग सरांना सांगितलं की सर, तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्ही सल्ला घेऊ शकता. त्याच्यानंतर अँटीबायोटिक दिले सरांनी 2-3 दिवस. त्यावेळेस त्याला तात्पुरतं फरक पडला, पण परत नंतर तो आम्हाला त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये थोडीशी कमतरता जाणवायला लागली. की घरी गेल्यानंतर तो जेवढा पहिला खेळायचा, एवढा म्हणजे एकदम शांत म्हणू आपण, किंवा सुंद पडत होता, एकदम झोपून राहायचा जास्त. आणि लहान असल्यामुळे पहिला त्याचा जन्म झाला त्यावेळेस त्याचा कलर पण गोरा होता. त्यावेळेस नंतर पण तो गोरा होता, पण जास्त नंतर पांढरा पडायला लागला. त्याच्यानंतर आम्हाला थोडासा डाऊट आला. मग सरांना दाखवलं. परत आम्ही मनीष शिंदे सरांकडे गेलो माऊली हॉस्पिटलमध्ये. मग सर म्हणले की एकदा आपण ब्लड टेस्ट करून घेऊ.
ब्लड टेस्ट करून घेतल्या, ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला मनीष शिंदे सरांनी दिला. त्यावेळेस फक्त CBC CRP आणि युरिन रुटीन सर म्हणले करून घेऊ. युरिन रुटीन केलं, त्याच्यामध्ये असं विशेष काय आलं नाही. पण HB ज्यावेळेस CBC केलं त्याच्यामध्ये मॅडम HB 6.9 आला. मग 6.9 आल्यानंतर परत मनीष शिंदे सर म्हणले की 2-3 दिवस आहेत ना अगोदर त्याला आपण कव्हर होऊ देऊ, त्याच्यानंतर आपण 2-3 दिवस वेट करू आणि मग टॉनिक चालू करायचं का पुढं काय करायचं ते बघू आपण. त्याच्यामध्ये पण त्याला काही फरक जाणवला नाही, म्हणजे त्याचे ऍक्टिव्हिटी कमीच होत गेल्या. त्यानंतर सरांनी सांगितलं की आपण एक सिनियर सल्ला घेऊ, एक ओपिनियन जस्ट म्हणून, रिस्क नको घ्यायला आपल्याला. मग मनीष शिंदे सरने आम्हाला योग हॉस्पिटलच्या अनुपमा तापडे मॅडम आहेत त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मग मॅडमकडे गेल्यानंतर मॅडमनी CBC CRP युरिन रुटीनचा रिपोर्ट पाहिला. मॅडमनी परत एकदा ते करायला सांगितलं आणि मॅडमनी परत सगळ्या रिपीट एनिमिया प्रोफाईल मॅडमनी करायला सांगितलं आम्हाला. त्याच्या मॅडम जे रक्त कमी असल्यामुळे ज्या तपासण्या कराव्या लागणार आहेत मॅडमने त्याच्यामध्ये आम्हाला HB इलेक्ट्रोफोरेसिस सांगितलं, सिकल सेल अॅनिमियाच्या तपासण्या सांगितल्या, ज्या महत्वाच्या ब्लड रिलेटेड ज्या तपासण्या त्या करायला सांगितल्या. त्या तपासण्या करताना मग ते रिपोर्ट पाठवल्यानंतर ते रिपोर्ट यायला साधारणतः 3 ते 4 दिवस गेले. मॅडमने डायरेक्ट आम्हाला सांगितलं की प्रियांशला रक्त चढवावं लागेल आता, म्हणजे पुढे काय करावं लागणार काय आम्हाला कल्पनाच नव्हती. आम्हाला वाटलं की बाबा जनरली मॅडमने आम्हाला काउन्सिलिंगच केली नाहीच की बाबा काय करावं लागेल. मॅडमची थोडीशी आमची अटॅचमेंट असल्यामुळं, त्यांचे रिलेशन असल्यामुळे मॅडमने आम्हाला काही एक्सप्लेनच केलं नाही. मॅडमने सांगितलं की असं हेमॅटॉलॉजिस्ट आहे, रक्ताच्या तज्ञांना आपल्याला दाखवावं लागेल. त्यावेळेस पण म्हणजे मला काही कल्पना नव्हती किंवा वाईफला पण काही कल्पना नव्हती की असं काही असू शकेल. जनरली जसं बाबा आपण म्हणतो की रक्त कमी आहे त्या हिशोबाने आपण भाऊ एकदा रक्त भरलं तर विषय सॉल्व्ह होईल असं म्हणजे आम्ही जनरली माइंडसेट होता आमचा त्यावेळेसचा. त्याच्यानंतर मॅडमने सांगितलं हडपसरमध्ये पेडियाट्रिक हेमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर विभा बापना मॅडम, मग त्यांना दाखवावं लागेल. मॅडमच्या अपॉइंटमेंट त्यावेळेस मिळणं शक्य नव्हतं, थोडेसे रिलेशन असल्यामुळे मग मॅडमला पर्सनली फोन केला, मॅडमची अपॉइंटमेंट घेऊन दिली आणि आम्ही पुढच्या 2-3 तासामध्ये मॅडमला भेटलो. मॅडमला भेटल्यानंतर मग मॅडमने आम्हाला सांगितलं की असं आहे की त्याला मेजर थॅलिसेमिया नावाचा आजार झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग लाईफ त्याला ब्लड भरावं लागेल. आणि मग तिथून पुढे आमच्या पायाचे 5व्या महिन्यामध्येच मग त्याच्यामध्ये नंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली. तरी पण असं मला वाईफ इमोशनल झाली, पण मला इमोशनल त्यावेळेस होऊन चालत नव्हतं, पण तरी पण मी स्टेबलच होतो. मग मॅडम म्हणले की ऍडमिट करावं लागेल. नंतर मॅडमने आम्हाला भारती हॉस्पिटलला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. पुढच्या काही डिस्कशन आमचं झालंच नाही की पुढे त्यासाठी काय करावं लागेल काय नाही, काय मॅडमने काय सांगितलं, कारण की फर्स्ट टाइम होतं ना, सगळं सांगेल तर मॅडमला वाटलं की घाबरून जातील किंवा जस्ट ऍडमिट करू म्हणले. मग ऍडमिट केलं. 19 एप्रिलला सगळे रिपोर्ट आले. 20 एप्रिल 2023 ला ऍडमिट केलं. 20 एप्रिलला ऍडमिट केलं दुपारी. 21 तारखेला ब्लड ट्रान्सफ्युजन त्याला पहिली बॅग दिली, त्याच्यामध्ये पण त्याला रिएक्शन आली दुसऱ्या बॅगच्या टायमिंगला. आणि 20 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत प्रियांशला ऍडमिट केलं. हो, आणि 25 तारखेला आमचा डिस्चार्ज झाला. मग किती दिवसांनी तुम्ही बाळाला रक्त भरत होतात? ऍक्च्युअली मॅडमने आम्हाला बापना मॅडमने असा सल्ला दिला हेमॅटॉलॉजिस्टने की दर महिन्याला ब्लड भरावं लागेल. सुरुवातीची मग त्यांनी सांगितलं की आयुष्यभर लॉंग लाईफ ब्लड भरावं लागेल, पण त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी होत गेली सुरुवातीच्या काळामध्ये. ज्यावेळेस ब्लड प्रियांशला भरलं त्यावेळेस त्याचं HB 6.9 होतं. डिस्चार्जच्या टायमिंगला त्याचं HB 10+ गेलं. 2 बॅग लावल्या त्याला साधारणतः मला 200 ml एक दिवसच्या गॅप नंतर. त्याच्यानंतर आम्ही सेकंड मॅडमने 1 महिन्यानंतर बोलवलं आम्हाला. 1 महिन्यानंतर आम्ही गेलो. प्रियांचं प्री HBच 9-10 पॉईंट काहीतरी आलं. पहिल्यांदा 9.5 आलं. सेकंड टाइम आम्ही ऍडमिशनला गेलो, प्रियांचं HB 10 आलं. थर्ड टाइम आम्ही ट्रान्सफ्युजनला गेलो 3ऱ्या महिन्यामध्ये, तर 3ऱ्या महिन्यामध्ये प्रियांचं HB 11. मग मॅडमशी आम्ही चर्चा केली, मॅडम ब्लड तर वाढत चाललंय, म्हणजे आम्ही त्या दिवसाला तर बरोबर येतोय, ब्लड तर मेंटेन आहे काय. मॅडम म्हणल्या बघू आपण काय होतंय काय नाही. म्हणलं ठीक आहे मॅडम, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगताल त्या पद्धतीने आपण करूयात. मग आम्हाला जे मॅडमनी 25 दिवसाला 30 दिवसाला अगोदर जे बोलवायच्या 21 ते 30 दिवसामध्ये, तर मॅडमने डायरेक्ट आम्हाला 40 दिवसांनी बोलवलं. 40 दिवसांनी बोलवलं. आम्ही 40 दिवसांनी गेलो. त्यावेळेस प्री HB केलं, त्यावेळेस प्रियांचं HB आला 8.9. मग तिथून पुढे मग मॅडमने सांगितलं की आपल्याला आता रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन लागणार, 40 दिवसांनी करावंच लागणार आहे. तुम्ही किती वर्ष करत राहिला? आता मॅडम जवळजवळ मी प्रियांशला पहिलं ब्लड ट्रान्सफ्युजन आम्ही 20 एप्रिल 2023 ला केलं. तर लास्ट त्याला मे 2025 पर्यंत आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं रेग्युलरली. ऑलमोस्ट 2 वर्ष तुम्ही? हा, ऑलमोस्ट 2 वर्ष त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन रेग्युलरली केलं. 40 दिवस. एका ब्लड ट्रान्सफ्युजनला तर ऍडमिट करावंच लागतं प्रत्येक वेळेस, तर मग किती खर्च यायचा एका वेळेस? ऍक्च्युअली मॅडम ब्लड ट्रान्सफ्युजनचं असं होतं, ब्लड ट्रान्सफ्युजन मेजर थॅलिसेमियाची जी मुलं आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पण प्रमाण भरपूर आहे किंवा भारतामध्ये पण प्रमाण भरपूर आहे. तर महाराष्ट्राच्या आपल्या शासनाच्या माध्यमातून
जसं आपल्याकडे ते थॅलिसिमिया नावाचं ओळखपत्र भेटतं, त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागतं. ससूनमधून पण आपण ते ऑनलाईन करू शकतो. ससूनमध्ये ते कार्ड यायला कमीत कमी 3 ते 6 महिने जातात. मुंबईला गेलं तर माझं काम लवकर होणार होतं. त्याच्यामुळे मग मी नंतर डिसिजन घेतला की म्हणलं इथं वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्ट मुंबईलाच जाऊयात. आणि मग मी त्या दिवशी ज्यावेळेस फर्स्ट टाइम ऍडमिशनची गरज पडली त्यावेळेस आम्ही पेडमध्ये बिल केलं. पण नंतर जेव्हापासून ते कार्ड भेटलं आम्हाला, ते कार्ड भेटलं तेव्हापासून आम्हाला ब्लडचा खर्च वाचला आणि हॉस्पिटलच्या ऍडमिशनचा खर्च पण आम्हाला त्याच्यामध्ये वाचला गेला. तिथं पैसे आम्हाला लागले नाहीत. आम्हाला पैसे कशासाठी लागायचे? मेडिकलसाठी लागायचे, त्याला IV लागायचं, इंट्राकॅथ लागायचं, जे ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी जे काय मटेरियल लागेल त्याच्यासाठी आम्हाला फक्त ब्लड लागायचं, त्याच्यासाठी पैसे लागायचे. भारती हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्यावेळेस ब्लड घ्यायचो, भारतीमधून फर्स्ट टाइम ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्हाला भारतीमध्ये ब्लड बँकेत पैसे द्यायची गरज पडली नाही. असं झालं. साधारण किती म्हणजे तरी किती खर्च येत होता? आता ऍव्हरेजली ऍक्च्युअली मॅडम मी काय करायचो, ह्याच्यामध्ये ब्लड मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं ब्लड आहे. नेट टेस्ट ब्लड आहे किंवा विदाऊट नेट टेस्ट ब्लड आहे. तर प्रियांशला आजार डिटेक्ट झाल्यानंतर 20 एप्रिलला प्रियांशला ऍडमिट केलं, 25 एप्रिलला डिस्चार्ज झाला. मग मी 26-27 एप्रिलला 2 दिवस आलो. मी गुगलला थोडंसं सर्च केलं, काही पर्सनल आमचे डॉक्टर फॅमिली रिलेशन मधले फॅमिली फिजिशियन आहेत किंवा आमचे माऊली हॉस्पिटलचे मनीष शिंदे सर यांच्याशी डिस्कस करून थोडासा अभ्यास केला. मुंबईचे गुगलला नेटला आम्ही सर्च केलं. त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टरांचे बघितलं, डॉक्टर कोणते कसे आहेत, काय कसे आहेत, पुण्यात कोणाला भेटायचं, मुंबईला कोणाला भेटायचं. मग मी वैयक्तिक काय केलं मॅडम, मी वैयक्तिक गाडी घेतली, एक मित्राला सोबत घेतला आणि मी 28 तारखेला मी मुंबईला गेलो. सगळ्यांच्या ऑनलाईन अगोदर अपॉइंटमेंट घेतल्या, डॉक्टर कोण बेस्ट आहेत, कुठल्या हॉस्पिटल पेडियाट्रिक मध्ये चांगलं आहे. मी मुंबईला जाऊन साधारणतः मी 27 तारखेला मुंबईला गेलो मॅडम. मी 27, 28, 29, 30 आणि 31 मी 5 दिवस मुंबईला राहिलो मॅडम. मुंबईमध्ये मी ह्याच्यासाठी गेलो की मला ओपिनियन घ्यायची होती, ह्याच्यासाठी पुढे नेक्स्ट काय. मी आयुष्यभर तर त्याला ब्लड भरताना बघू शकत नव्हतो, तर मग मला ह्याच्यासाठी कायमस्वरूपी काय इलाज हे मला शोधायचं. मुंबईला मी बऱ्याच डॉक्टरांची ओपिनियन घेतली, कमीत कमी 8 ते 10 हेमॅटॉलॉजिस्टला भेटलो असेल मी, पेडियाट्रिक डॉक्टरांना. हा, मी त्याच्यामध्ये परत अग्रवाल सरांना भेटलो, मी SRCC हॉस्पिटलमध्ये कन्सल्टेशन केलं, ज्युपिटरला केलं, कोकिला बिंदुरबाई अंबानीला केलं, वाडियाला केलं, केम हॉस्पिटलला गेलो होतो. प्रायव्हेट कन्सल्टंट जे होते त्यांचा सल्ला घेतला. मला सुरुवातीला मी गेल्यावर मला फायदा ह्याचा असा झाला की मला प्रत्येक डॉक्टरांकडनं थोडं थोडं शिकायला भेटलं की प्रियांशला कुठल्या प्रकारचा आहार द्यायचा, कुठल्या पालेभाज्या दिल्या पाहिजे, त्याला कुठल्या पालेभाज्या द्यायची गरज नाहीये, मी त्याला ड्रायफ्रुट्स किती प्रमाणात दिलं पाहिजे, त्याला हेल्दी कसं ठेवता येईल. हा, मला सुरुवातीला तोच बेनिफिट झाला की मला प्रियांशला सुरुवातीला पासून कसं मेंटेन ठेवता येईल आणि हेल्दी कसं ठेवता येईल. त्यासाठी ब्लड कुठल्या क्वालिटीचं देणं गरजेचं आहे. मग काही डॉक्टरांकडनं मला डाएट समजलं, काही डॉक्टरांकडनं कळालं मला की ज्याच्यापासून रक्त वाढतं ते त्याला जास्त प्रमाणात द्यायचं नाही. मग त्यामध्ये टमाटा असेल, बीट असेल, गाजर असेल किंवा अन्य पालेभाज्या असतील किंवा ड्रायफ्रुट्स पण आपण जास्त प्रमाणामध्ये त्यांना देऊ शकत नाही, ज्याच्यापासून आपलं रक्त वाढण्याचे चान्सेस आहेत. कारण की त्याच्यामध्ये मॅडम कसं आहे की वरतून रक्त वाढायचं खायचा आपण जर पदार्थ देत असेल तर ते ओव्हरलोड होतं, आयर्न ओव्हरलोड होतं. त्याच्यामुळे मग डॉक्टरनी सांगितलं की त्याला ब्लड देताना हे नॅट टेस्टच द्यायचं, त्याच्यामध्ये पण नॅट टेस्ट द्यायचं, इरॅडिशन, लिक्विड द्यायचं, प्लस त्याला फिल्टर पण यूज करायचा. मग त्याचे फायदे काय, तर प्रियांशला भविष्यात जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं असेल तर प्रियांश त्याच्यासाठी फिट राहू शकतो. विदाऊट नॅट टेस्ट ब्लड दिले तर मॅडम बाकीचे आजार HIV सारखे, HBC सारखे हे आजार होण्याची चान्सेस शक्यता बऱ्यापैकी असते. तर नॅट टेस्ट मध्ये मॅडम हे 90% रिस्क आपली कमी होते. त्याच्यामुळे मग मला त्या डॉक्टरनी सांगितलं की नॅट टेस्टच ब्लड द्यायचं. मग मी फक्त फर्स्ट टाइम प्रियांशला विदाऊट नॅट टेस्ट ब्लड दिला असेल भारतीमध्ये. जेव्हापासून मी मुंबईला जाऊन आलो तेव्हापासून मी प्रियांशला शेवटपर्यंत अगदी 2 वर्ष नॅट टेस्टच ब्लड दिलं. त्यासाठी मग मला नॅट टेस्टला 1000 रुपये सेपरेट लागायचे, फिल्टरसाठी मला पैसे सेपरेट लागायचे. मग ते मी डबल फिल्टर वापरला त्याच्यासाठी. डॉक्टरांचा सल्ला मला असा असायचा की तुम्ही नॅट टेस्ट ब्लड जर आणलं, लिक्विड प्लेटेड जर ब्लड घेतलं तर त्याला फिल्टरची गरज नाहीये. पण माझा वैयक्तिक असा अनुभव होता, जर 250 ml ची बॅग असेल आणि फिल्टरचा जर काय फायदा नसेल त्यावेळेस नॅट टेस्टच्या ब्लडला, तर मग ते 250 ml मधलं ब्लड व्हायला नाही जायला पाहिजे, 10-20 ml जायला पाहिजे. म्हणजे असं माझा वैयक्तिक गैरसमज होता. पण तरी पण आम्ही फिल्टर युज करायचो. मी वैयक्तिक 1000 रुपयाचा मी विचार करत नव्हतो, कधी 1,500 रुपयाला भेटायचं, कधी 200 रुपयाला पण फिल्टर भेटायचं आम्हाला. तर त्याच्यामध्ये मी ऑब्झर्व करायचो की त्या 250 ml मध्ये 200 ml किंवा 180 ml ब्लड प्रियांशला जायचं, तर 50 ते 70 ml ब्लड शिल्लक राहायचं. आपण नॅट टेस्ट ब्लड घेऊन, लिक्विड प्लेटेड ब्लड घेऊन पण एवढं ब्लड कसं काय वेस्टेज जात आहे. त्याच्यामुळे मी हेमॅटॉलॉजिस्ट न ऐकता मी कंटिन्यू फिल्टर कंपल्सरी यूज केला आणि ह्या मला ट्रान्सप्लांट झाल्यानंतर शेवटला मला कळालं की तुम्ही जे केलं ते योग्य आहे. थॅलेसेमिया मेजर या आजारासाठी ठोस उपचार किंवा त्याचा पूर्ण बरा करण्यासाठी
एक उपाय आहे, तो म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आणि तो काय सोपा उपाय नाही आहे. त्यासाठी शारीरिक त्रास आहे, मानसिक ताणतणाव आहे आणि फायनान्शियल बर्डन पण खूप आहे. तर मग याचा तुम्हाला सल्ला कोणी दिला आणि तुम्ही यासाठी तयार कसं झालात? ऍक्च्युली मी मुंबईमध्ये ज्यावेळेला डॉक्टरांकडे भेटलो, मुंबईमध्ये मी बऱ्याच डॉक्टरांना भेटलो, पुण्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांना भेटलो, मी वेल्लोरच्या डॉक्टरांना भेटलो, काही व्हिडिओ कन्सल्टेशन केले, काही ठिकाणी फिजिकली जाऊन आलो. त्याच्यावरती मला हे कळलं की ह्याच्यावरती जर काय आमचा इलाज काय असेल तर मग त्याच्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे मला सगळ्या हेमॅटॉलॉजिस्टने सांगितलं. मला काही आयुर्वेदिक मी डॉक्टरांशी कन्सल्टेशन केलं, होमिओपॅथिक डॉक्टरांचं पण मी कन्सल्टेशन केलं, पण त्यांनी अशी काही शाश्वती दिली नाही. आपण ट्राय करू शकतो. आणि त्यांनी मला ब्लड ट्रान्सफ्युजनचा टाइम वाढेल आपला, जे आपल्याला महिन्याला लागतं ते आपण 1.5 महिन्याला करू शकतो किंवा 2 महिन्याला करू शकतो, हे मला डॉक्टरनी सांगितलं. पण असं कुणी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीच्या डॉक्टरने असंच मला सांगितलं नाही की 100% आम्ही बरं करू म्हणून. मी खूप मोठे मोठे कन्सल्टेशन केले. मग त्याच्यानंतर मग माझं डिस्कशन झालं. मी मग परत बरेच डॉक्टरांना विचारलं की बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी मला काय काय करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं मॅडम त्याच्यामध्ये पहिली रिस्क होते, सक्सेस रेशो त्याच्यामध्ये होता. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. मग एक स्टेप बाय स्टेप मी गेलो. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं बाळाचं वय कमीत कमी 2 वर्ष असावं, कमीत कमी 2 वर्ष असावं आणि त्याचं वजन कमीत कमी 10 किलो तरी असावं, तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आपण बाळाला घेऊ शकतो. इमिजिएट ज्यावेळेस डिटेक्ट झालं 5व्या महिन्यामध्ये, त्यावेळेस आपण लगेच पुढच्या 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात घेऊ शकत नव्हतो. कारण की त्याला मॅडम प्रोसिजर आहे. त्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं म्हणलं तर पहिला प्रश्न आला त्याच्यामध्ये डोनरचा. आता डोनर घ्यायचं म्हणलं तर काय, मग त्याच्यामध्ये आता ट्रान्सप्लांट मध्ये बरेच प्रकार आहेत. ट्रान्सप्लांट मॅडम त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. तर ते प्रकार म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मला कळालं. त्यावर त्यांना विचारलं की ट्रान्सप्लांटसाठी काय करावं लागेल, मग कुठली तपासणी करावं लागेल. मग मला HLA टेस्ट म्हणून डॉक्टरांनी सजेस्ट केली. आपण जे कोविडमध्ये लाळेची तपासणी करायचो ती तपासणी सांगितली आणि त्याच्यानंतर मग आपला डोनर फायनल होईल. पण याच्यामध्ये असं होतं, आई वडील मॅच व्हायचे चान्सेस 1% होता, 1% होता. आणि सक्का भाऊ बहीण जर असेल तर त्याचे चान्सेस होते की 25% ते मॅच होते, 50% पण चान्स नव्हते की 25% त्याच्यामध्ये चान्स होते की आपण तो डोनर मॅच होऊ शकतो. मग घरी आल्यानंतर वाईफने आम्ही डिस्कशन केलं कसं करायचं काय करायचं. मग मी मुंबईला गेल्यानंतर कोटेशन काढले, हाफ मॅच म्हणजे काय, त्याचा खर्च किती होतो, फुल मॅचचा खर्च किती होतो, अनरिलेटेड डोनर असेल तर खर्च किती होतो. आता साधारणतः मॅडम 100% डोनर जर मॅच असेल तर आता मुंबईमध्ये काही ठिकाणी 15 ते 20 लाख रुपयामध्ये पण पूर्णपणे बाळ बरं होतं म्हणजे स्टार्ट टू एंड ट्रीटमेंट होते. पण मुंबईमध्ये काही असे हॉस्पिटल आहेत की आई वडील किंवा सक्का भाऊ बहीण जर 100% मॅच असतील तर त्याचा खर्च मॅडम पूर्णपणे मोफत होतो, पूर्ण फ्री मध्ये होतो मॅडम. फक्त त्यांचा क्रायटेरिया काय, आई वडील किंवा सक्का भाऊ बहीण 100% मॅच व्हायचा हवेत. कारण की कोल इंडिया म्हणून एक कोळशाची कंपनी आहे, गव्हर्नमेंटची कंपनी आहे, ती त्यांना हे देते मॅडम, फंडिंग देते. म्हणजे कुठलंच हॉस्पिटल मुंबईमधलं फ्रीमध्ये ट्रीटमेंट करत नाही. काही वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून ते फ्रीमध्ये करतात. तर कोकिलाबेन असं हॉस्पिटल आहे, ते कोकिलाबेनमध्ये 100% डोनर मॅच असेल तर ते त्याच्यामध्ये ते फ्रीमध्ये करतात. मग दुसरा विषय असा होता, पैशाचा पण विषय नव्हता त्याच्यामध्ये. मी म्हणलो पैसे आपण कसे पण उभं करू. त्याच्यानंतर मी विचार केला की सक्सेस रेशो कशामध्ये जास्त चांगला आहे. मग सगळे सक्सेस रेशो आई वडील किंवा सख्खा भाऊ बहीण 100% मॅच ह्याच्यामध्ये सक्सेस रेशो चांगला दिसला. त्याच्यामुळे मग आम्ही दुसरा ऑप्शन आमच्याकडे असा होता की बाहेरचा डोनर आपण अनरिलेटेड डोनर सर्च करू शकत होतो. त्याच्यामध्ये DKMS आणि दात्री म्हणून संस्था आहेत, ते पूर्ण ऑनलाईन पोर्टल आहे. दात्री ही आपल्या इंडियामध्ये काम करते HLA मध्ये डोनरसाठी. त्याच्यामध्ये आपण बाळासाठी मॅच शोधण्यासाठी रजिस्टर करू शकतो. आणि DKMS ही आहे ती पूर्ण वर्ल्ड मध्ये काम करते. मग तो डोनर आपला इंडियामध्ये असू शकतो, आउट ऑफ कंट्री असू शकतो, USA असू शकतो किंवा महाराष्ट्रातला पण असू शकतो. तो एक ऑप्शन होता. आणि तिसरा ऑप्शन होता की मॅडम हाफ मॅचचा एक ऑप्शन होता. त्याच्यामध्ये हाफ मॅच मध्ये आपण आई किंवा वडिलांसोबत ट्रान्सप्लांट करू शकत होतो. त्याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत मॅडम, एक जर्मन किट आणि एक विदाऊट जर्मन किट. आता ह्याच्या कोटेशन मध्ये विथ जर्मन किटचं कोटेशन साधारणतः जात होतं 40 लाख रुपये आणि विदाऊट जर्मन किट केलं तर त्याचा खर्च 12.5 लाख रुपये कमी होत होता. पण जर्मन किट वापरलं तर त्याचा सक्सेस रेशो चांगला आहे मॅडम. तेच जर आई वडील सक्का भाऊ जर मॅच असतील 100% तर त्याचा सक्सेस रेशो मॅडम 90%, 90 ते 95 पर्यंत चांगला सक्सेस रेशो आहे. दुसरा, काही डॉक्टरांचा असा सल्ला आला की अनरिलेटेड डोनर 100% मॅच असून सुद्धा त्याच्यापेक्षा जर आई वडिलांचं विथ जर्मन किट जर केलं आपण तर त्याच्यामध्ये तुमचा सक्सेस रेशो साधारणतः 80 ते 85% राहू शकतो. त्याच्यामध्ये जर विदाऊट जर्मन किट केलं तर तुमचा 5-10% सक्सेस रेशो कमी होऊ शकतो.
आणि अनरिलेटेड डोनर जर बाहेरचा घेतला आपण तर साधारणतः त्याला पण 20% रिस्क आणि 80% सक्सेस रेशो असं सांगितलं गेलं होतं. पण प्रियांशला मॅडम आम्ही DKMS ला सुरुवातीला HLA टेस्ट केले पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलला डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि HLA टेस्ट मॅडम आमच्या पूर्ण फ्रीमध्ये झाला. ज्यावेळेस कॅम्प होते त्यावेळेस आम्ही HLA टेस्ट केले, म्हणजे बाहेर आम्हाला पूर्ण टोटल फ्रीमध्ये झाले. आम्हाला कॅम्पमध्ये केल्यामुळे आम्हाला तिथं पैशाची गरज पडली नाही. घरच्या सगळ्यांची करून घेतला? घर नाही मॅडम, सुरुवातीला फक्त ते फ्रीमध्ये फक्त बाळाची आणि आईची आणि वडिलांचीच होती. त्याच्यामध्ये मग नंतर मी घरच्यांचा कल्पना आली माझ्यामध्ये, पण मी नंतर काय केलं तिथं पहिल्यांदा अगोदर प्रियांचं वाईफचं बाळाचं आणि माझं तिघांचं HLA टायपिंग पाठवलं, HLA टेस्ट पाठवलं. तो रिपोर्ट आला मॅडम 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर वाईफचं आलं 50% आणि माझं 80-85% मॅच आलं. त्याच्यामध्ये मॅडम 12 पॉईंट आहेत. 12/9 मॅच, 12/50. मग वाईफचं 12/6 मॅच झालं आणि माझं 12/9 मॅच झालं. असं झालं. मग परत डॉक्टरांकडे गेलो, परत मुंबईमध्ये 2-3 डॉक्टरांचे सल्ले घेतले, परत मुंबईमध्ये राहिलो आणि त्यांना विचारलं बाबा कसं करता येईल, काय करता येईल. बाहेरच्या डोनर माझ्याकडे मॅडम साधारणतः 5 ते 6 डोनर अवेलेबल होते जे 100% मॅच असणार. केलं होतं, मिळाले होते डोनर. मग तो पण माझ्याकडे एक ऑप्शन होता. पण पुढे जाऊन परिस्थिती अशी होती की ट्रान्सप्लांट झाल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं होतं ट्रान्सप्लांटला आपण जर घेतलं, जर अनावधानाने प्रियांचं ट्रान्सप्लांट रिजेक्ट झालं किंवा काय कॉम्प्लिकेशन आले किंवा आणखीन परत एकदा डोनरचं सेल्स घेण्याची गरज पडली, असं वाटलं की प्रियांशला आणखीन सेल्स द्यायची गरज पडणार आहे, तर त्यासाठी काय करायचं, तो हा एक विचार केला मी. आणि त्याच्यानंतर मग घरातला डोनरच का बेस्ट राहील, एक मी वडील म्हणून त्याच्यासाठी आज 24 तास मी तिथं उभा राहू शकतो की नाही उद्या त्याला सेल्स द्यायचे, मी आज दिले तुम्ही उद्या बी देऊ शकतो. तो एक विचार केला. आणि बाहेरच्या डोनरपेक्षा सक्सेस रेशो मी जास्त ह्याच्यामध्ये बघितला विथ जर्मन किटमध्ये, तो पण बघितला. आणि त्याला लागून प्लस पॉईंट माझ्याकडे असा होता की मी त्याच्यामध्ये सेल्स माझ्या ज्या दिवशी त्याला प्रियांशला देणार आहेत, भविष्यात त्याला 15 दिवसांनी जर गरज पडली, डॉक्टरने जर सांगितलं की आणखीन सेल्स द्याव्या लागतील, तर त्यासाठी मी बाप म्हणून कधी पण उभा आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तो डिसिजन घेतला. म्हणजे इकॉनॉमिकचा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण अवेलेबल राहू आणि एक वडील म्हणून देवावरती विश्वास ठेवून ते आपण करू. हा, आणि त्याच्यामध्ये की एक वडील म्हणून अगोदरचा पण DNA माझाच आणि नंतरचा पण माझे सेल जाणार आहे, तर ते मॅच व्हायला थोडंसं प्रियांशची बॉडी पण ऍक्सेप्ट करायला चांगलं जाईल असं मला वाटलं. त्याच्यामुळे मग आम्ही गट फिलिंग होता, म्हणजे तो माझा गट फील होता की मी 100% आपण घरातलंच करू आणि करू. पॉझिटिव्ह होता मी मॅडम. हो, 80% मॅच असून सुद्धा बरोबर. तुम्ही आता हे सांगितलं की जर 100% मॅच असेल ते पण आई वडील किंवा सिबलिंग तर फ्री मध्ये होतं, पण जर मग 100% मॅच नसेल तर मग किती खर्च लागतो? आता ऍक्च्युली मॅडम जर 100% डोनर जर मॅच नसेल, घरातला हाफ मॅच जर आपण विदाऊट जर्मन किट जर केलं मॅडम ट्रान्सप्लांट, साधारणतः त्याची कोटेशन जातं मॅडम साधारणतः 28 ते 30 लाख रुपयापर्यंत विदाऊट जर्मन किट. तर तेच किट वापरलं तर मॅडम आपण 40 ते 45 लाखापर्यंत तेच कोटेशन जातं विथ जर्मन किट. पण हे फक्त हॉस्पिटलचा खर्च आहे, ऍडमिट टू डिस्चार्ज त्यानंतरचा वेगळा, त्याच्यामध्ये तो इन्क्लुडिंग नाहीये. आणि मग जर बाहेरचा अनरिलेटेड डोनर जर असेल मॅडम तर त्याचं पण ऑलमोस्ट साधारणतः 35 ते 40 लाख रुपयापर्यंत कोटेशन जातं. एवढे पैसे तुम्ही कसे उभ्या केलेत? आता ऍक्च्युली मॅडम गव्हर्नमेंटच्या स्कीम पण आहेत आपल्यामध्ये, तिथं हॉस्पिटलला मेडिकल सोशल वर्कर आहेत. मेडिकल सोशल वर्करच्या माध्यमातून किंवा मी सुरुवातीला बऱ्यापैकी माहिती घेतली अगोदर, मग मला मुख्यमंत्री सहायता निधीला मी अप्लाय केलं, पंतप्रधान सहायता निधीला अप्लाय केलं आणि मुंबईचे थोडे छोटे छोटे ट्रस्ट आहेत तिथून थोडीशी मदत झाली आणि माझ्या फ्रेंड सर्कल कडनं मला बऱ्यापैकी मदत झाली. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे माझ्यासाठी ही लढाई अशक्य होती, म्हणजे वाटलं नव्हतं की इथपर्यंत जावं लागेल, ते पॉसिबल नव्हतं. तर मग मला साधारणतः बऱ्यापैकी 50% फंडिंग झालं, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि अशा कुठल्या ट्रस्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला? मुंबईमध्ये ऍक्च्युली मॅडम बऱ्यापैकी ट्रस्ट आहेत, पण काय होतं ते आपलं सिव्हिल काय आहे, आपलं स्टेटमेंट काय आहे, आपले डॉक्युमेंट काय आहे, आपण काम काय करतो त्याच्यानुसार पण मदत बऱ्यापैकी होती. कोण मॅडम मुंबईमध्ये अशा ट्रस्ट आहेत, कोण 5,000 देणारे आहेत, कोण 10 पण देणारे आहेत, कोण 50 पण देणारे आहेत किंवा 1 लाख रुपये पण देणारे काही अशा संस्था आहेत. पण ते डिपेंड ऑन मॅडम ते ट्रस्टचे नेम अटी काय आहेत किंवा आपलं प्रोफाईल काय आहे, आपण कशामध्ये बसतो, किंवा असं बी होऊ शकतं की मार्च एंडिंगच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण एखाद्या ट्रस्टला गेलो तर त्यांचा फंड संपलेला असतो. सुरुवाती मार्च एंडिंगच्या अगोदर जर आपण साधारणतः एप्रिल टू डिसेंबर पर्यंत किंवा त्याच्या अगोदर गेलं तर आपण त्यांच्याकडे फंड अवेलेबल असू शकतो. मग त्यावेळेस पण ती मदत होऊ शकते. कुणाच्या नशिबात असेल तर कुणाला मॅडम 5 लाख रुपयाची पण मदत झालेली, एखाद्याला 10,000ची पण झालेली, एखाद्या 1 लाख रुपयाची पण झालेली अनपेक्षित. तुम्हाला कुठल्या ट्रस्टची झाली होती? मॅडम मला पुण्यामधून मला मदत झाली मॅडम, पुनीत बालन ट्रस्टची मदत झाली. आणखीन तुम्हाला सांगतो प्रकाश धारीवालांकडची मदत झाली.
आणि मुंबई रतन टाटांची मदत झाली मला. परत तुम्हाला सांगतो पॅरेंट्स असोसिएशन थॅलेसिमिया युनिट म्हणून आहे, त्यांची मला मदत झाली होती. सिद्धिविनायक ट्रस्ट आहे मुंबईचं, महालक्ष्मी ट्रस्ट आहे, टाईन टॅलेंट क्लब म्हणून आहे, असे छोटे छोटे संस्था आहेत, तिथून मला थोडीफार मदत झाली होती. आणि मग हे आपला जो गव्हर्नमेंटचा फंड असतो, गव्हर्नमेंटच्या फंड मधून मला आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रियांच्या टायमिंगला मला 2 लाख रुपयाची मदत झाली होती. आणि पंतप्रधान सहायता निधीला अप्लाय केलं त्यावेळेस मला 3 लाख रुपयाची मदत झाली होती. हे सगळ्यांना कंपल्सरी मॅडम, पिडियाट्रिक असो किंवा अडल्ट असो, ते कंपल्सरी मिळतेच. तेवढी मला मदत झाली होती. पण आता तो मुख्यमंत्री सहायता निधी आणि प्रधानमंत्री सहायता निधीचा फंड वाढलाय, त्यांचा ऍक्च्युअली मॅडम GR आलेला आहे. सुरुवातीच्या काळात बोन मॅरो ट्रान्सप्लांटला 2 लाख रुपये भेटायचे आणि विशेष निधीला अप्लाय केलं तर 1 लाख रुपये भेटायचे. म्हणजे 2 घेऊन नंतर ज्यावेळेस आपण विशेष निधीला अप्लाय करू त्याचे 1 लाख रुपये भेटायचे. पण आताचा GR गव्हर्नमेंटचा आलेला आहे, GR ह्याला दिसतोय की त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं म्हणजे बरेच मेजर आजार आहेत त्याच्यामध्ये. लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, त्याच्यामध्ये बरेच त्यांनी पॅकेज वाढवलेले आहेत. आता जर 100% डोनर मॅच असेल तर, म्हणजे बातमी वाचल्याप्रमाणे माझ्या माहितीनुसार 100% डोनर जर मॅच असेल, आई वडील किंवा भाऊ बहीण, तर 9.5 लाख रुपयाची मदत होणार आहे. आणखीन जर बाहेरचा डोनर असेल, अनरिलेटेड डोनर किंवा हाफ मॅच, तर साधारणतः 17 लाख रुपयाची मदत होणार आहे. फक्त आणखी प्रत्यक्षात कुणाला भेटले असं काही झालेलं नाही. त्याच्यामुळं आतापर्यंत ग्राह्य 2 लाख रुपये भेटतात, हेच ग्राह्य धरून पुढे जावं लागलं. मग तुम्ही घरातील सगळ्यांची HLA टेस्टिंग करून घेतली होती? ऍक्च्युली मॅडम ज्यावेळेस माझा आणि वाईफचा रिपोर्ट आला त्यावेळेस आम्हाला कळलं की आम्ही 100% मॅच नाहीये. आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की तुमचं मॅच नाही, तुम्हाला बाहेरच सर्च करावं लागेल. पण एक ती अपेक्षा किंवा काय, त्याच्यामुळं मग मी काय केलं, माझ्या भावाची 2 लहान मुलं होती, बहिणीची 2 लहान मुलं होती, चुलत्याला 2 मुलं होती, चुलती आणि माझ्या आई वडिलांची आणि वाईफच्या आई वडिलांची. मला एक मुंबईमध्ये डॉक्टरने, वाडियामध्ये डॉक्टरनी सांगितलं होतं की आजी आजोबा पण मॅच व्हायचे चान्सेस असू शकतात, म्हणजे माझे आई वडील किंवा माझ्या वाईफचे आई वडील. मग त्यामुळे मग मी त्यावेळी डिसिजन घेतला की घरातले एकत्र सगळ्यांचे 1 टाइम HLA करायचे. मग मला पुण्यातल्या डॉक्टर बापना मॅडमनी, सोनाली मॅडम म्हणून आहेत, त्यांचं मला कॉन्टॅक्ट दिलं आणि पर पर्सन 2000 रुपयाच्या हिशोबाने मी घरात जवळजवळ माझ्या बहिणीचं, भावाच्या 2 मुलांचं, बहिणीच्या 3 मुलांचं, चुलत्याचं, चुलतीचं, चुलत भावांचं, असं मी 13 जणांचं मॅडम HLA रिस्क केलं. मग ते सगळे त्याच्यामध्ये काही 30 आले, काही 50 आले, त्याच्यामध्ये कोणी 60 पण आलं नाही. एक माझ्या मनाची समाधानी होती. मला डॉक्टर नंतर ओरडले की बाबा तुम्ही हे का केलं खर्च विनाकारण, की पुढे जाऊन आपल्याला मोठा खर्च आहे, त्याच्यामध्येच गेले. पुढे जाऊन खर्च जास्त होता, तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू नका. पण ते मॅडम एक माझी पर्सनली भावनिक आहे, बाबा जर झालं बाहेरचा होऊ शकतो तर घरातला का होऊ शकत नाही. मग त्यावेळेस ते नॉलेज नव्हतं किंवा त्यातलं एक अपेक्षा होती की बाबा घरातलं झालं मॅच तर मग कुठेतरी फायदा होईल, त्या हिशोबाने भावनिक असतो. त्याच्यामुळे मग तो आम्ही डिसिजन घेतला की बाबा करूयात, पण मग काही झालं नाही. सिबलिंगचं मॅच होण्याचे चान्सेस जास्ती आहेत, तर प्रियांश हा पहिलं अपत्य तुमचं? हो, म्हणून ऍक्च्युली प्रियांश आमचं पहिलं मुलं आहे. डॉक्टरने आम्हाला सांगितलं की भाऊ बहीण मॅच व्हायचे चान्सेस 25% आहेत. 25% म्हणजे ह्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. आई वडील जर 1% मॅच होत असतील आणि भाऊ बहीण जर 25% मॅच होत असतील तर माझ्या दृष्टीने ती टक्केवारी खूप मोठी होती. मग मी त्याच्यामध्ये मग घरी आलो, वाईफशी डिस्कशन केलं कसं करायचं. त्यावेळेस प्रियांश 5 महिन्याचा 6 महिन्याचा होता, हार्डली 1-2 महिने एक्स्ट्रा झाले असतील, 7 महिन्याचा असेल. मग आम्ही डिसिजन घेतला की इकॉनॉमिकच्या हिशोबाने पण आणि सक्सेसच्या हिशोबाने पण. मग आम्हाला तो ऑप्शन पहिला, आम्ही ऑप्शन तो ठेवला की आपण चान्स घेऊयात म्हणून. मग आमचं ठरलं की सेकंड प्रेग्नन्सीच्या डॉक्टरांशी कन्सल्टेशन केलं की बाबा पुढचं बाळ तसं नाही म्हणून काय काय प्रिकॉशन घ्यावं लागेल. मग ते थोडंसं आम्ही तपासण्या करायचं वगैरे आम्ही ते ठरवलं. मग अगोदर आम्ही सेकंड चान्सचा प्लॅन केला. सेकंड चान्सचा प्लॅन केल्यानंतर ना प्रेग्नन्सी पण राहिली. दुर्दैवाने आमचं नशीब नसल्यामुळं ते सेकंड चान्स घेतलं होतं ते ऑटोमॅटिक अबॉर्शन झालं. पहिलं तिचं शिजर आहे, पहिलं शिजर झालं होतं. तर ना प्रॉब्लेम असा झाला की तिला ट्विन्स राहिले. ऍक्च्युली ट्विन्स होते. ऍक्च्युली आम्हाला ते माहितीच नव्हतं. रात्री 11-11:30 वाजता अबॉर्शन झालं. आमच्या गायनेकॉलॉजिस्टला 1-2 डॉक्टरांना पाठवलं. रात्री मी 11-11:30 वाजता फोन करून फोटो पाठवला. ते म्हणले अरे सिद्धू असं असं झालंय. मग सेकंड दुसऱ्या दिवशी तिला त्रास होत होता, पोट दुखत होतं. मग आम्ही म्हणलं एकदा सोनोग्राफी करून. मग आम्ही सोनोग्राफी करायला गेल्यानंतर सोनोग्राफीच्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की सिद्धू प्रेग्नेन्सी तरी आहे, प्रेग्नेन्सी ही नाही झालेली. मग सरांना, तिथल्या डॉक्टरांना रात्रीचा फोटो दाखवला. तर मग त्यावेळेस सरांनी सांगितलं, त्यावेळेस जे अबॉर्शन झालं होतं ते नॉर्मल गर्भाशयातलं होतं आणि जी प्रेग्नेन्सी आता होती मॅडम ते स्कारिक्टोपी होती. पूर्वीचं जे सिजर झालं होतं, सिजर मध्ये जे टाके घेतले होते त्याच्यामध्ये स्कारिक्टोपी प्रेग्नेन्सी म्हणतात त्याला, ती प्रेग्नेन्सी राहिली गेली त्याच्यामध्ये. मग डॉक्टरने सांगितलं की हे गर्भ वाढू शकत नाही भविष्यात, जर ठेवलं तर मग बाळाच्या आईला रिस्क राहू शकते. मग त्यांनी लगेच गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला वगैरे घ्यायला सांगितला. मग तिथून पुढे आम्ही पुण्यामध्ये गेलो, डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मग वाईफला ऍडमिट करून पुढे मग
गर्भ गर्भ खाली करून घेतला. त्यावेळेस तिचं ते छोटंसं ऑपरेशन झालं आणि डिस्चार्जच्या वेळेस डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही काही सेकंड चान्स घेऊ शकत नाही. म्हणजे सुरुवातीला 2 ते 3 वर्ष तरी, कारण की तिचं वय बघता, बाळाच्या आईचं वय बघता, ऑलरेडी सिझर झालंय, परत कार्डिओटॉपिक झालंय, त्याच्यानंतर पुढे जाऊन परत आणखी सिझर लागलं तर परत कॉम्प्लिकेशन वाढायला नको. मग परत आमचं डिस्चार्ज वगैरे झालं. मग घरी आल्यानंतर वाईफशी माझी चर्चा झाली. ती नाही म्हणलं आता आपल्याकडं 100% डोनर हा घरातला डोनर हा आपल्याकडे ऑप्शन नाहीच आहे आता. मग आपल्याकडे ऑप्शन तर एक बाहेरचा 100% डोनर घ्यायचा आणि त्याच्यासोबत ट्रान्सप्लांट करायचं, नाही तर मग हाफ मॅच आपल्या दोघांपैकी एकाचं करायचं आणि पुढे जायचं. त्यावेळेस आमचा डिसिजन झाला की हाफ मॅच विथ जर्मनी ट्रान्सप्लांट करायचा आमचा डिसिजन झाला. असं झालं. मग कुठलं हॉस्पिटल निवडलं तुम्ही ट्रान्सप्लांटसाठी? ऍक्च्युली मॅडम मी मुंबईमध्ये भरपूर फिरलो, पण त्याच्यानंतर मी बरेच ओपिनियन घेतले. पण मुंबईमध्ये मी मॅडम SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल आहे हाजीएलेमध्ये, हाजीएलेच्या समोर महालक्ष्मीपासून 1 किलोमीटर अंतरावरती. मग ते फायनली शेवट हॉस्पिटल मी मॅडम चॉईस केलं की बाबा आपल्याला तिथं ट्रान्सप्लांट करायचं. किती खर्च सांगितलं तिथं मॅडम माझं साधारणतः 40 लाख रुपयाचं कोटेशन होतं. 40 लाख रुपयाचं कोटेशन. खर्च मॅडम माझा 40 ते 50 लाखापर्यंत आला. मला सुरुवातीला ज्यावेळेस त्याला किमोला ऍडमिट केलं, 2 किमो द्यायला, त्याच्यामध्ये काय मॅडम 100% डोनर जर मॅच असेल आई वडील तर त्याच्यामध्ये 2 किमो कमी लागतात मॅडम. हाफ मॅच जर असेल अनरिलेटेड डोनर किंवा घरातला डोनर हाफ मॅच असेल तर त्याच्यामध्ये 2 किमो वाढतात मॅडम. त्याचा खर्च साधारणतः 1 किमोचा 3 लाख रुपये 2.5 लाख रुपये एका किमोचा. म्हणजे त्याला 5 दिवसाचं ऍडमिशन असतं मॅडम. 2 ते 3 लाख रुपये ॲव्हरेज त्याचा खर्च येतो. असं आहे. मग नंतर सुरुवातीचे 2 आणि BMT ज्यावेळेस ट्रान्सप्लांटला त्याला आम्ही जुलैमध्ये ऍडमिशन केलं होतं त्यावेळेस मग त्याला त्यावेळेस 3ऱ्या किमोला घेतलं. 3 किमो दिले. नाही सुरुवातीच्या ह्याला लागेल 5 ते 6 लाख रुपये. नंतर मग ते BMTच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडिंग होतं. पॅकेजमध्येच, कारण की त्यावेळेस आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं ऍडमिशन घेतो ना, त्याच्यामुळे ते सेपरेट चार्जेस नाही लागले. असं झालं. वेगळा खर्च. आणि मग तुम्ही कुठल्या डॉक्टरांच्या अंडर डॉक्टर मॅडम ह्याच्यामध्ये SRCC हॉस्पिटलला डॉक्टर चिंतन व्यास सर म्हणून आहेत. मी त्यांच्याकडे ट्रान्सप्लांट करण्याचा डिसिजन घेतला आणि मग त्याच्याकडे मॅडम मी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं. मग तुम्ही ऍडमिट कधी झालात आणि मग ऍडमिट नंतर ट्रान्सप्लांटची तुमची जर्नी कशी? ऍक्च्युअली मॅडम आमचा मे मध्ये पहिला किमो झाला. 5 मे ते 12 मे ला आमचा पहिला किमोथेरपी झाली. 5 मे 2025 ते 12 मे 2025 ला आम्हाला आमची पहिली किमोथेरपी झाली. त्याच्यानंतर डिस्चार्ज झाल्या त्यावेळेस पहिल्या किमोला मॅडम प्रोसिजर अशी, आपण हाफ मॅच करत असो किंवा 100% मॅच करत असो, तर पहिल्या किमोला ऍडमिट करायच्या अगोदर मॅडम WBC काउंट असतो आपल्या बॉडीमध्ये. तर तो काउंट वाढवण्यासाठी अगोदर सुरुवातीला 5 दिवस इंजेक्शन सुरू करतात. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस प्रियांशला ऍडमिट करणार आहे आपण त्यावेळेस ते प्रियांच्या सेल्स काढून प्रिझर्व केल्या जातात. म्हणजे त्याचा काउंट वाढवतात आणि त्या सेल्स काढून त्याच्या प्रिझर्व केल्या जातात. त्याचं कारण असं की हे पहिल्या किमोमध्ये कंपल्सरी करतात हाफ मॅचला किंवा फुल मॅचला पण. अनावधानाने जर ट्रान्सप्लांट रिजेक्ट झालं, कॅन्सल झालं, जर सक्सेस नाही झालं तर त्या बाळाला आहे त्याच्या ज्या जुन्या सेल्स आहेत त्या आपण देऊन त्याला जे त्याचं पहिलं थॅलिसिमिया जसं जीवन आहे ते तरी आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे मॅडम ते पहिल्या ऍडमिशनच्या वेळेस त्याला सुरुवातीला ऍडमिट करतात. ऍडमिट केल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याला इथून लाईन टाकतात. लाईन टाकून मग त्याच्यामधून कलेक्शन करतात. ते साधारणतः कलेक्शन मॅडम सकाळी 9 वाजता जर स्टार्ट केलं तर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ते कलेक्शन करतात. ते कलेक्शन झालं की मग किमो स्टार्ट करतात. मग 4-5 दिवस किमो करतात आणि 6व्या दिवशी मग पेशंटची कंडिशन बघून मग डिस्चार्ज करतात. मग 2 वेळा केलं. मग आमचा 12-13 मेला डिस्चार्ज झाला. मग परत आम्हाला 2 जून मध्ये पण आम्हाला 7 ते 12 दुसरी डेट दिली. दुसरा किमो केला आम्ही त्या ठिकाणी. आणि मग नंतर आमची ह्याची बोन मॅरो ट्रान्सप्लांटची तारीख ठरली जुलैमध्ये. 7 जुलै ऍडमिशनची डेट ठरली. आम्ही 6 जुलै 2025 ला इथून गेलो आणि मग नंतर 6 जुलैला ऍडमिट झालो. 6 जुलै ऍडमिट चालू झाल्यानंतर मॅडम मग तिथून खरी बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रोसिजर खरी सुरू झाली. मग त्यावेळेस प्रियांशला ऍडमिशन लागलं, BMT मध्ये घेतलं. डॉक्टरने आम्हाला काउन्सिलिंग केलं त्यावेळेस की बाबा ट्रान्सप्लांटला घेतल्यानंतर आतमध्ये रिस्क काय काय होणार आहे, काय काय काळजी घ्यायची. ऍक्च्युली सरांनी मॅडम सांगितलं की आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आपण आतमध्ये घेतोय तर डिस्चार्ज होईपर्यंत आतमध्ये कोणाला जाता येणार काउन्सिलिंग केलं मॅडम आम्हाला डॉक्टरने. म्हणजे ऍक्च्युली घाबरलो म्हणजे ज्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की आता ट्रान्सप्लांट म्हणजे काय आणि ट्रान्सप्लांट का करावं लागेल याच्यावेळेस आम्हाला सरांनी सांगितलं. अगोदर थोडीशी बऱ्यापैकी माहिती घेतली होती पण तो त्यावेळेचा जो क्षण होता तो आमच्यासाठी म्हणजे तो फक्त त्यावेळेस मी आणि वाईफच होतो ऐकण्यासाठी. मग सरांनी सांगितलं आम्हाला की बाबा आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आपण घेतोय त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं 10-20% आपल्याला रिस्क आहे.
आणि 80 ते 90% आपलं बाळ एकदम ओके होऊ शकतं. म्हणजे रिक्स आम्हाला सांगितलं की बाळ हातातून पण जाऊ शकतं, इथपर्यंत पण रिक्स बोन मॅरो ट्रान्सप्लांट मध्ये आहे. म्हणजे आपल्याला जेवढं वाटतं तेवढं सोपं पण नाही आणि तेवढं अवघड पण नाहीये. म्हणजे ज्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं रिएक्शन काय काय होऊ शकते, कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात. किमो चालू केल्यानंतर मॅडम कुठल्याही ऑर्गनवरती परिणाम होऊ शकतो. त्याला लूज मोशन चालू होऊ शकतात, लूज मोशन आणि परत फिवर येऊ शकतो. त्याच्यामध्ये हे एकदम रिस्की मॅडम. म्हणजे जे नॉर्मली आपल्याला लूज मोशन किंवा ताप येतो ते ह्याच्यामध्ये नॉर्मल नाहीये. बीएमटी पेशंटमध्ये ते हार्ट रेट कमी होणं, बीपी कमी जास्त होणं, बाकीच्या बॉडीवरती ऑर्गनवरती परिणाम करणं, हे रिस्क होऊ शकतात. ते जर झालं तर मग पेशंटला अनावधानाने आयसीयू मध्ये ऑब्झर्वेशनची गरज लागू शकते. काही पेशंटला व्हेंटिलेटर बी लागू शकतो. मग ते ट्रान्सप्लांटच्या अगोदर पण लागू शकते किंवा ट्रान्सप्लांट नंतर पण लागू शकते. ही सगळी आमची काउन्सिलिंग झाली सरांची. मग त्यावेळेस आम्ही इमोशनल होतो, थोडंसं रडलो, सरांच्या पाया पडलो. सरांना म्हणलं, सरांना सांगितलं आम्ही की तुम्हाला सर जे बेस्ट ऑफ द बेस्ट असेल ते तुम्ही प्रियांसाठी करा, ते आम्हाला तुम्ही विचारू पण नका. मग ते आता इकॉनॉमिकचा विषय हा तुम्ही बाजूलाच ठेवा, त्यासाठी जे बेस्ट असेल ते तुम्ही करण्याचा निर्णय घ्या म्हटलं. हा, आणि सरांनी पण म्हणजे आम्हाला त्यावेळेस सांगितलं, वाईफला मला, की हा डिसिजन घेणं म्हणजे कुणाचं पण काम नाही, हे आम्हाला सरांनी सांगितलं. आणि आमच्या दोघांचं वाईफचं आणि माझं वाईफ बघता कमी, तर तुम्ही म्हणले तुम्ही एवढ्या कमी वयात हा डिसिजन घेतलाय, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्याला पण म्हणले सर भागाचंच काळीज लागतं, म्हणजे हे कुणी पण डिसिजन घेऊ शकत नाही. त्यावेळेस सरांनी म्हणले की बेस्ट ऑफ द बेस्ट आपण करू. सरांनी सांगितलं मी एवढे ट्रान्सप्लांट केले, तेवढी सक्सेस आहे, मी तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. रात्री 12 वाजता प्रॉब्लेम येऊ द्या, 2 वाजता प्रॉब्लेम येऊ द्या, पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी प्रियांसवर अवेलेबल आहे. त्यानंतर सरांचं ऐकून आम्हाला समाधान पण वाटलं, भीती वाटली. आणि मग आमच्या सिग्नेचर घेतले, दोघांच्या कन्सल्ट घेतलं आणि मग प्रियांसला बीएमटी मध्ये शिफ्ट केलं. बीएमटी मध्ये मॅडम वाईफच थांबली, त्याच्यासोबत एकटीच थांबली, दुसरं मग कोणाला अलाव नव्हतं. म्हणजे बीएमटी मध्ये मॅडम ऍक्च्युली आमचं ज्यावेळेस प्रियांशला 7 जुलैला बीएमटी मध्ये घेतलं, 8 जुलैला घेतलं सकाळी, 7 जुलैला त्याच्या कलेक्शन, 7 जुलैला ऍडमिशन घेतलं आम्ही आणि 8 जुलैला बीएमटी मध्ये ऍडमिट झालो. ज्यावेळेस त्याला बीएमटी मध्ये घेतलं होतं त्यावेळेस त्याला पहिले 3रा किमो चालू होता. एटीजी म्हणून इंजेक्शन असतं, त्यावेळेस ते देतात, ते कॉस्टली असतात इंजेक्शन. मग त्याच्यामध्ये सुरुवातीच्या इंजेक्शन मध्ये त्याला थोडासा लाईनचा इश्यू झाला. हिकमन लाईन जे म्हणतो, जे आपण टाकतो ते हिकमन लाईन असते, त्याच्यामधूनच बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करतात आणि त्याच्यामधूनच पेशंटला ब्लड घेणं किंवा आयव्ही मधून इंजेक्शन देणं ते त्याच्यामधूनच करतात. मग त्यावेळेस त्याला घेतलं प्रियांशला आणि पहिलं इंजेक्शन दिलं आणि परत जी लाईन टाकली होती त्यातनं मॅडम ब्लड जो यायला पाहिजे होता इन्व्हेस्टिगेशन तो बॅक फ्लो येत नव्हता. परत डॉक्टरांशी चर्चा झाली, डॉक्टरांशी काउन्सिलिंग झालं. मग डॉक्टरने आम्हाला सांगितलं की परत एकदा ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन लाईन हे करावी लागेल, थोडीशी हे करावी लागेल. सुरुवातीला म्हणून ते ऑपरेशन मध्ये कमीत कमी 2 ते 3 तास जातात ऑपरेशन थिएटर मध्ये. ती लाईन टाकली आम्ही. सर म्हणलं ठीक आहे, आता काय ती सिच्युएशन होती, करायचं तर ठरवलंच होतं. मग सरांनी आम्हाला सांगितलं की आपण घेऊयात. मग परत सर्जननी, पेडियाट्रिक सर्जननी ती लाईन थोडीशी करेक्शन केली, व्यवस्थित केली. परत प्रियांशला बाहेर घेतलं ऑपरेशन थिएटर मधून, परत ती लाईन व्यवस्थित झाली. दुसऱ्या दिवशी एटीजीचं इंजेक्शन गेलं आणि परत मॅडम दुर्दैवाने ती लाईन परत ब्रेक झाली. आणि मग आमच्या काय लक्षात येत नव्हतं का प्रॉब्लेम येतोय, काय प्रॉब्लेम येतोय. मग डॉक्टरने डायरेक्ट सर्जनचा नंबर दिला, सर्जनशी आम्ही डिस्कशन केलं. ते म्हणले आता वेनच तेवढे, त्याच्यामुळे तिथं अजून आपल्याला पुढे जाता येत नाही. मग त्या टायमिंग मध्ये आम्ही कसं करायचं असं ठरवलं. मग त्याच्यामध्ये इनफ्लो आणि बॅकफ्लो दोन्ही पण बंद झालं. आणि मग डॉक्टर म्हणलं सर कसं करायचं, काय करायचं. मग त्यांनी दुसऱ्या सर्जनशी चर्चा केली, दुसऱ्या डॉक्टरांशी सर्जनशी चर्चा केली आणि मग परत 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं ठरलं. परत ती लाईन काढायची ठरली आणि हा राईट साईडची, आणि परत लेफ्ट साईडला त्याला 3ऱ्यांदा ऑपरेशन थिएटरला घेण्याची गरज पडली. 3ऱ्यांदा आम्ही त्याला ऑपरेशन थिएटरला सिग्नेचर वगैरे केले. मग ते ह्याच लाईनला दुसऱ्या सर्जनचं ओपिनियन आम्हाला असं आलं की इथंच परत डावचाडोसी करत बसण्यापेक्षा परत तिथं जखम होऊन इन्फेक्शन जर झालं तर बेटर आपण दुसरीकडे ट्राय करू. मग त्यांनी टाकली. त्याच्यामध्ये पण जेवढी लाईन आतमध्ये पाहिजे होती ती काही गेली नाही दुर्दैवाने, थोडीशी 1-3-4 सेंटीमीटर बाहेरच राहिली. ते म्हणले की जोपर्यंत चालू तोपर्यंत चालू आणि पुढच्या पुढे बघू, असं डिसिजन घेतला. चालेल म्हणजे ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्या किमोमध्ये प्रियांशला इन्फेक्शन जास्त झालं मॅडम. प्रियांशला लूज मोशन सुरू झाली बऱ्यापैकी, फिवर चालू झाला, खातपीत नव्हता काय. त्यावेळेस ते खातपीत नाही म्हणून नाकातून आरटे टाकतातच, बाबा मुलं खात नाहीत, चव लागत नाही. त्या किमोमध्ये मॅडम फिवर याचे चान्सेस जास्त आहेत, लूज मोशनचे चान्सेस जास्त आहेत. आणि आपल्या तोंडामध्ये असे खवले जे येतो आपण त्या टाइप मध्ये खवले, छाले वगैरे येतात, त्यामुळं तोंड येणं किंवा आतमधून जसे खवले निघतात जिभेचे किंवा ते बाळांना होतं. त्याच्यामुळे मग नाकातून आरटे टाकली आणि बऱ्यापैकी इन्फेक्शन झालं. स्टूल कल्चर सरांनी पाठवलं, स्टूल कल्चर म्हणून एक तपासणी आहे. मग सरांनी ते पाठवलं, त्याच्यामध्ये 2 बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आले.
2 बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आल्यानंतर मग 2 ATGचे इंजेक्शन झाले आणि तिथून ट्रान्सप्लांटचा विषय थोडा तात्पुरता थांबवला गेला डॉक्टरांनी. आणि त्याच्यामध्ये मग सरांनी अँटीबायोटिक सुरू केले किंवा हे सगळं लूज मोशन, फिवर किंवा हार्ट रेट थोडासा कमी जास्त होत होता, सॅच्युरेशन थोडंसं हे होत होतं, बीपीला थोडंसं कमी जास्त यायचा. त्यामुळे सर म्हणले की हे कंट्रोलमध्ये करूयात आपण, हे कमी करूयात म्हटलं. सरांना म्हणलं ठीक आहे सर, तुम्ही म्हणताल त्या पद्धतीने करूयात. मग पुढचे 2-3 दिवस अँटीबायोटिक्स वगैरे सुरू केलं. बाळ एकदम नॉर्मल झालं, व्यवस्थित झालं. म्हणजे जसं नॉर्मल होतं अगोदर खायचं पियचं खेळायचं तसं एक पुढच्या 3-4 दिवसामध्ये बाळ कव्हर झालं. पण नंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट तर करायचंच होतं. मग नंतर त्याला BMT मधून जी BMT रूम होती तिथनं परत बाहेर घ्यायचा डिसिजन झाला. कारण की तर मॅडम BMT मध्ये घेणं म्हणजे दिवसाला 1 लाख रुपये बिल वाढ BMT मध्ये. त्याच्यामुळे सर म्हणले गरज काय वाटत नाही तर आपण आयसोलेशन रूमला घेऊ. आणि जे किमोचे जे शेवटचे ATG म्हणून जे इंजेक्शन आहेत ते जे दिले होते म्हणून ते कंटिन्यू सलग 3 द्यावे लागतात किंवा काही पेशंटला 5 लागतात. वजनानुसार, हाईटनुसार, वयानुसार ते लागतात. मग त्या इंजेक्शन मध्ये गॅप नव्हता पाहिजे. सलग 3 तरी देऊन मग लगेच BMT करायचं असं रूल आहे माझ्या मते. मग सर म्हणले की आता बाहेर तर घेतलं ATGचे इंजेक्शन देऊन नंतर 2 ते 3 दिवस अँटीबायोटिक गेले तर आपल्याला गॅप द्यावा लागेल. म्हणजे लगेच रिपीट आपण लगेच ट्रान्सप्लांट पण करू शकत नाही, लगेच ATGचे इंजेक्शन पण सुरू करू शकत नाही. मग डॉक्टरांनी परत केबिन मध्ये बोलवलं, आमची काउन्सिलिंग झाली, चर्चा झाली. मग सर म्हणले की प्रियांचे पप्पा आपल्याला थांबावं लागेल, कमीत कमी 15 दिवस तरी थांबावं लागेल. नवीन जर ATGचे इंजेक्शन सुरू करायचे असतील तर पहिल्या ATGच्या इंजेक्शन मध्ये आणि दुसऱ्या ATGच्या इंजेक्शन मध्ये कमीत कमी 15 दिवसाचा गॅप पाहिजे. मग त्यावेळेस सरांचं ठरलं की म्हणले आपण प्रियांचे पप्पा डिस्चार्ज करू, आता कॉम्प्लिकेशन झालं होतं, 1-2 महिने आपण थांबू. असं सरांनी आम्हाला सल्ला दिला की 1-2 महिने आपल्याला थांबायचंय. मी म्हणलं सर न थांबता दुसरा काय ऑप्शन आपल्याकडे आहे का? सर म्हणले की 15 दिवस आपण आयसोलेशनला ठेवू शकतो. तिथं प्रॉब्लेम असा होता माझं विनाकारण तिथं बिलिंग वाढत होतं. आयसोलेशन मध्ये प्रियांशला IV वगैरे काही सुरू नव्हतं, काहीच नव्हतं. मग सर म्हणले की बिल वाढलं. सर म्हणलं सर इकॉनॉमिक हा विषय तात्पुरता बाजूला ठेवा. सर म्हणले डिस्चार्ज करू, 15 दिवसांनी ऍडमिट करू. पण त्यावेळेस प्रॉब्लेम असा होता की बोन मॅरो ट्रान्सप्लांटच झालं नाही आणि त्यावेळेस माझं 6.5 लाख रुपये बिल झालं होतं. म्हणजे 2-3 वेळा ओटीत घेणं, अँटीबायोटिक्स देणं, BMT मधलं किंवा आयसोलेशनचं वॉर्डचं चार्जेस, त्याच्यामुळे 6.5 लाख रुपये बिल झालं होतं. मग त्यावेळेस मला असं होतं की मग मला ते 6.5 लाख रुपये भरून मला डिस्चार्ज घ्यायचा होता आणि परत मला BMTच्या वेळेस कमीत कमी हॉस्पिटलला 30 लाख रुपये डिपॉझिट दिसले पाहिजेत. मग तुमचे ते कॅश स्वरूपात असू द्या, फंडिंगच्या माध्यमातून असू द्या किंवा क्लेमच्या माध्यमातून असू द्या. मग त्यावेळेस मी 30 लाख रुपयाची जुळवाजुळव केली होती आणि ते डिपॉझिट करून ऍडमिशन घेतलं होतं. आणि मग परत 6.5 लाख रुपये त्यातनंच कट होणार, जरी नाही भरले तर त्या 30 मधलेच कट होणार. परत वरचे 6.5 लाख रुपये मला नेक्स्ट टाइम जर ऍडमिशन घ्यायचं ते भरून परत ऍडमिशन घ्यावं लागलं असतं. मग मी परत खर्चाचा पण विचार नाही केला. पण मला मनामध्ये ही भीती बसली. वाईफने मी थोडंसं डिस्कशन केलं की त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं आता तर, आणि त्यावेळेस डॉक्टरनी सांगितलं की बाळ हातातून पण जाऊ शकतं. ज्यावेळेस कॉम्प्लिकेशन झाली त्यावेळेस मग आम्ही तिथं जास्त घाबरलो मॅडम, ऍक्च्युअली खरं सांगायचं म्हणलं. आणि मग सरांना मला भीती अशी बसली. सरांना म्हटलं सर मी 2 दिवसात डिसिजन देतो तुम्हाला. त्यावेळेस मग मी आमच्या उरळीतले डॉक्टर मनीष शिंदे सरांशी चर्चा केली किंवा जे उरळीतले आमच्या पुण्यामधले डॉक्टर काय त्यांची ओळखीचे किंवा घरच्यांशी आणि मित्रांशी चर्चा केली, असंच होतं काय करायचं. आणि वाईफने मी थोडासा डिसिजन घेतला. तर आता डिस्चार्ज जर केला, आता रिस्क झालेली, त्यावेळेस सिच्युएशन अशी होती जर मी त्या दिवशी डिस्चार्ज करत होतो तर मग मला असं वाटलं परत आपलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचा डिसिजन उभ्या आयुष्यात आपण नाही घेतला तर मग काय करायचं. परत ह्याला जाऊन परत सामोरं जायचंय. रिस्क नंतर पण आहे ना आता पण आहे. परत आपण बेचेपाडे परत ब्लड भरणं आहे त्याच्यावरतीच येऊ. मग सरांना आम्ही कॉन्फिडन्स दिला की सर मला डिस्चार्ज काही करायचं नाही, बिल प्लस मायनस किती होते इकॉनॉमिक कडे तुम्ही बघू नका, इकॉनॉमिकचं मी बघेल काय असेल ते, बिलिंगचं तुमच्यापर्यंत फोन येऊ देणार नाही, हा सरांना मी शब्द दिला. आणि त्याच्यानंतर सरांना सांगितलं की सर दररोज तुमचं तुम्ही ऑब्झर्व करा, ऍटलीस्ट घरी जाण्यापेक्षा इथं जर राहिलं तर तुम्ही दररोज ऑब्झर्व करताल. 15 दिवसाच्या ऐवजी तुम्हाला वाटलं 8-10 दिवसात जर बाळाला घ्यायचं आहे ट्रान्सप्लांट तर आपण घेऊ शकतो. मग सर मला दररोज विचारायचे मॅडम ऍक्च्युअली प्रियांश के पापा हो गया क्या कुछ डिसीजन हो गया क्या. सर मी कॉन्फिडन्स होता तेवढा की सर मेरा 100% ट्रान्सप्लांट करके मी बाहर पडूंगा, जाऊंगा नहीं तो मैं नहीं जाऊंगा. मी एवढा पॉझिटिव्ह होतो मॅडम, एवढा पॉझिटिव्ह होतो मी. ते मी ठरवलंच होतं की मी ट्रान्सप्लांट करणार आहे. आणि एक आत्मविश्वास होता मला माहित नाही अजून पण मला का जाणवतंय. मला बऱ्याच हिमॅटॉलॉजिस्टनी पण काही पुण्यातल्या किंवा त्यांनी सांगितलं नव्हतं की मी लगेच फर्स्ट डिसिजन गेला आणि ट्रान्सप्लांट करेल. मी पुण्यातल्या डॉक्टरांना सांगितलं होतं की 2025 संपणार नाही जोपर्यंत प्रियांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार नाही. हे एका वाक्यात डॉक्टरने सांगितलं होतं. ते पण चकित झाले होते, तुम्ही कसं काय असं बोलू शकता, म्हणजे हे मॅडम म्हणलं मी करून दाखवणार.
ते चिंतन सरना विश्वास सर मला दररोज विचारायचे, सर नाही म्हणलं मी ट्रान्सप्लांटच करणार. आणि शेवटी पुढच्या 8 दिवसात मध्ये सरने ट्रान्सप्लांट घेण्याचा डिसिजन घेतला. व्यवस्थित झालं, एकदम ओके झालं आणि ट्रान्सप्लांट करण्याचा डिसिजन घेतला. आणि सुदैवाने एवढं नशीब आमचं चांगलं की सुरुवातीला कॉम्प्लिकेशन झाली, पण नंतर ज्यावेळेस मॅडम बोन मॅरो ट्रान्सप्लांटला घेतलं त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे मेजर प्रॉब्लेम कुठला प्रियांशला आला नाही की त्याच्यामध्ये की बाबा प्रियांशला अजून वेगळं काय लागलं काय, म्हणजे ट्रान्सप्लांट पण एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन आले नाही. तर आमचा डिस्चार्ज पण झाला 1 महिन्यानंतर. म्हणजे मॅडम 7 जुलैला आम्ही ऍडमिट केलं, तर आमचा ऑगस्टमध्ये डिस्चार्ज झाला, मला वाटतं 14 का 15 ऑगस्टला. आमचे तो 62 दिवस 55 ते 62 दिवस टोटल हॉस्पिटलमध्ये गेले. बीएमटी मध्येच आयसोलेशन मध्ये बाहेर 4-5 दिवस गेले, पण बाकीचा सगळा प्रवास आमचा बीएमटी मध्ये झाला. प्रियांचे बाकी त्याच्यामध्ये कोणीच पण हाताळलं. कारण आपण कोविडमध्ये बघितलंय, घरातली माणसं एकत्र असून सुद्धा त्रास होत होता आणि ती एकटी होती तिथे बाळासोबत. तिने कसं सगळं सहन केलं? ऍक्च्युली तिची सुरुवातीपासून एवढी मेंटॅलिटी म्हणजे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह केली होती. मी पण सांगितलं होतं, तिला सांगितलं होतं आयुष्यभर लढायचं नाही आपल्याला 1-2 वर्ष लढायची. तू ठरव. एकदम हळवी, म्हणजे तिला ते बीएमटी मध्ये तिने हे केलं. म्हणजे मी आजही सांगतो की माझ्या कष्टापेक्षा तिच्या कष्टाला खरंच मी प्राधान्य देईल किंवा तिला सॅल्यूट आहे की तिने ते हे केलं. बीएमटी मध्ये मॅडम ज्यावेळेस लाईन टाकतात, ज्यावेळेस सीटीजीचे इंजेक्शन सुरू करतात, त्यावेळेस पेशंटला मॅडम 6 वेळा आंघोळ घालावी लागते. त्यावेळेस आरटी टाकलेली असती, लाईन टाकलेली असती, ती लाईन भिजू द्यायची नाही, आरटीला हात लावू द्यायचा नाही. आणि 6 वेळा त्यांना 4 तासाला आंघोळ घालावी लागते. का ते मुलं काळी पडू नये, कुठलं इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते कंपल्सरी करावं लागतं. मावशी सिस्टर मदतीला असतात, पण कधी कधी सिस्टरना इमर्जन्सी असेल तर सिस्टर तिकडे असायच्या. कधी कधीला एकटीला आंघोळ घालण्याचा प्रसंग यायचा. मग तो आणि त्याच्यामध्ये स्किन पूर्ण बाळाची चेंज होते, काळी पडते, पूर्ण काळी पडते. ते बीएमटी मध्ये सगळं घडतं मॅडम. ते एटीजीचं इंजेक्शन पूर्ण बाळ वेगळं दिसत असतं. तुम्ही तर फोटोमध्ये बघितलं समोर आहे, तर तिने जे तिच्या मनावरती जे असेल ते फक्त फोनवरती शेअर केलं. एवढी ताकद कशी आली तिला? तिने मॅडम ती ऍक्च्युली स्वामींना खूप मानते. आम्ही बीएमटी मध्ये जातानाच स्वामींची मूर्तीच त्याच्यासोबत होते. स्वामींची मूर्ती होती. ती दररोज उठली की आंघोळ झाली की पहिली स्वामींची पूजा करायची. आणि प्रियांशला पण स्वामींचं बऱ्यापैकी येड आहे, तसं गाणे म्हणणं किंवा त्याची पण श्रद्धा आहे पहिल्यापासूनच. आम्ही त्याला मठात वगैरे घेऊन जातो, त्याच्यामुळे तो स्वामींची त्याच्यावर बऱ्यापैकी तो गाणी पण म्हणतो स्वामींची. तो पण पाया पडायचा. मग त्याच्यामध्ये प्रियांशला ज्यावेळेस ऍडमिट केलं, तो काळा पडायला लागला. ती इमोशनल होती, पण बाहेरून मी फक्त पॉझिटिव्ह करायचो. पण काही वेळा अशी होती की प्रिया मला आतमधून पॉझिटिव्ह सांगायची, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी करते. नंतर मॅडम त्या किमोमध्ये इचिंग भरपूर होतं. इचिंग एवढं होतं म्हणजे, आणि त्या स्किनला आपल्याला खाजवायचं नसतं. म्हणजे त्याला एवढं इंजेक्शन देऊन पण इचिंग वगैरे फरक पडत नसायचा. क्रीम लावा, इंजेक्शन द्या, तरी फरक पडत नसायचा. असे 2-2 दिवस जायचे. म्हणजे अक्षरशः 2-3 दिवस तिने असे रात्री जागून काढलेले. डोळ्याला डोळा पण नसेल तिला, पण तिने ते देवाने बी शक्ती दिली. ती आतमधून पॉझिटिव्ह होती, त्यामुळे ती वेळ निघून गेली, असं झालं. आणि डॉक्टर एवढे चांगले होते, सरांचे असिस्टंट असतील किंवा सर असतील की मम्मा कुछ नाही, हे होत आहे, ये कुछ प्रॉब्लेम नाही आहे, प्रियांश एकदम अच्छा आहे, हो जाएगा. स्टाफ पण तेवढा पॉझिटिव्ह होता, डॉक्टर पॉझिटिव्ह होते, सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतलं होतं. पॉझिटिव्ह वातावरण तयार केल्यामुळे ते थोडंसं इझी गेलं. म्हणजे शक्य नाही, स्वामींची कृपा होती मॅडम, स्वामींची कृपा होती. आणि तुम्ही 1.5 महिना व्हिडिओ कॉलवरतीच? आम्ही व्हिडिओ कॉलवरतीच मॅडम, व्हिडिओ कॉलवरतीच. म्हणजे व्हिडिओ कॉलवरती बघण्याची पण इच्छा होत नसायची. कधी कधी ही सिच्युएशन आतमध्ये असायची, अशी परिस्थिती असायची. मग 2 महिने मॅडम मग मी पूर्ण 60-62 दिवस मी पूर्ण वेटिंग मध्ये काढले. वेटिंगला झोपणं सगळं तिकडच, हॉस्पिटलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये बाहेर सूर्य उघडला की नाही ते पण बघितलं नसेल. अशा सिच्युएशन मध्ये आम्ही सामोरं गेलो. म्हणजे फायनली आमचा डिस्चार्ज ऑगस्टमध्ये झाला. तर प्रियांशला शारीरिक त्रास खूप झाला आहे आणि तो एवढा छोटा आहे, त्यांनी एवढं सहन करणं आणि तुम्हाला त्याला सहन करताना पाहणं, तुम्हा दोघांना फार कठीण गोष्ट आहे. त्यानं कसं हे सगळं सहन केलं? नाही मॅडम, प्रियांशला ऍक्च्युली तो लहान असताना खूप समजूतदार होता. म्हणजे आता तो बीएमटी मध्ये असताना पण मोठे जसे वयस्कर लोक बोलतात तसे तो बोलायचा. तुम्हाला खोटं वाटेल, तो म्हणजे प्रिया रडायची बीएमटी मध्ये असताना प्रियांचा त्रास बघून. जेव्हा प्रिया रडायची त्यावेळेस प्रियांशला फिवर मॅडम इन्फेक्शन झालं, त्यावेळेस प्रियांचा फिवर आता 102 ते 103 फिवर असायचा. त्याला दिवसातनं 10, 15, 20 लूज मोशन चालू असायचे. तरी तो म्हणजे काय देवाची शक्ती असेल काही माहित नाही, स्वामींची कृपा. तर तो म्हणजे कुणाला विश्वास बसणार नाही की तो मम्मीला म्हणायचा, मम्मा तू घाबरली का, तू घाबरू नको, तू माझ्या पोटात येऊन झोप, मी आहे, तू घाबरू नको. हे प्रियांचे शब्द असायचे. म्हणजे ह्या लेवलला प्रियांश बोलायचा.
ते आम्हाला ऐकून मग ते परत आम्ही 2.5 वर्षाचा असताना तो हे वाक्य बोलायचा. आणि त्यावेळेस प्रिया सांगायची की तो असं बोलतोय, आणि प्रिया मला व्हिडिओ काढून पाठवायची की तो असं बोलतोय म्हणून. मग त्यावेळेस आमच्या अंगावर काटे यायची, व तू काय ह्या लेवलला पण तो आईला सांत्वन करायचं मॅडम. ते मग देवानीच त्याला ती ताकद दिली होती. आणि तो मॅडम महाराजांना खूप मानतो, शिवाजी महाराजांना. सांगायला अभिमान वाटेल मला. आणि तो 2.5 वर्षाचा असताना 2 वर्षापासून त्याला शिवगर्जना पूर्ण पाठ आहे. आणखीन तुम्हाला सांगतो त्याचा पोवाडा पाठ आहे, महाराजांचा पाळणा पाठ आहे, 8-10 पोएम त्याच्या इंग्लिशमध्ये पाठ आहेत. पण तुम्हाला खोटं वाटेल, 2 ऑगस्टला त्याचं बीएमटी झालं आणि 5 ऑगस्टचा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे मॅडम. 2 ऑगस्टला ट्रान्सप्लांट, 5 ऑगस्टला त्यांनी तलवार घेऊन पूर्ण शिवगर्जना म्हणलेली बीएमटी नंतर 3ऱ्या दिवशी उभा राहून. आणि ज्या दिवशी प्रियांशला ऍडमिट केलं आणि डिस्चार्ज होईपर्यंत फॉलोअप पर्यंत त्याच्या हातात तलवार त्यांनी कधी सोडलीच नाही, कधीच सोडली नाही. त्यांना ते त्याला असं वाटायचं की मी महाराज आहे. महाराजांची ताकदचा तो संभाजी महाराजांची मालिका असेल, शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, जो आम्ही त्याला टीव्हीवरती दाखवला होता, किंवा घरात भावांच्या मुलांकडनं त्याला शिकायला भेटायचं, किंवा आम्ही त्याला सांगायचो, तर त्याला ते आतमधून ताकद असायची की माझ्या एवढं मोठं कोण नाहीये की मी हे करू शकतो, मी लढू शकतो. तो आतमधून ताकद त्याला यायची. आणि त्या ताकदीचा इफेक्ट खूप आम्हाला जाणवला. आणि तो आणि खूप म्हणजे त्याने मोटिवेशन त्याच्यामध्ये आलं प्रियांशला बघून. अक्षरशः डॉक्टर पण म्हणायचे की तिथं सरांच्या असिस्टंट असायच्या, त्या हिंदी बोलायच्या की मम्मा ये कैसा है लड़का, ये अलग ही है, कैसे बनाया आपको, मैंने ऐसा लड़का कभी देखा ही नहीं, वैसा कितना झेल सकता है. म्हणजे प्रियांशच्या शरीराने साथ दिली, देवानी साथ दिली, प्रियानी साथ दिली. आम्ही सगळे पॉझिटिव्ह होतो, त्याच्यामुळे आम्ही ह्यातनं लवकरात लवकर बाहेर पडलो. मी असं ऐकलंय की तुमच्या घरच्यांना खूप भीती होती की तुम्ही प्रियांसाठी डोनर आहात आणि मग तुमचा कुठला तरी अवयव काढून घेतील असं त्यांना वाटत होतं. तर प्रियांशला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी तर तुमचं कोणतं सॅम्पल घेतलं होतं ॲज अ डोनर म्हणून? माझ्या आई वडील अनएज्युकेटेड असल्यामुळे त्यांना भीती होती की बाबा माझा कुठला तरी पार्ट त्याला काढून फक्त प्रियांशला लावणार वगैरे आहेत का असं. बऱ्याच लोकांना नातेवाईक असतील किंवा घरचे असतील, त्यांना प्रत्येकाला असंच वाटायचं. किंवा आणखीन अशा बरेच काही नातेवाईक आहेत त्यांना अजूनही गैरसमज आहे की बाबा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं म्हणजे आपण जसं काही किडनी ट्रान्सप्लांट करतो, लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, त्या पद्धतीने प्रोसिजर आहे अशी भीती असायची. त्यामुळे मी शेवटपर्यंत घरच्यांना काही सांगितलं नाही. मी त्यांना सांगितलं होतं फक्त ब्लड घेणार आहे आणि ब्लड मधून देणार आहे. तरी पण त्यांचं काही समाधान नव्हतं की घरात मी एकटा असल्यामुळं. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डोनर आहे तर डोनरला मॅडम कुठल्याही प्रकारची विजा होत नाहीये. तर डोनरला फक्त अगोदर जो WBC काउंट आहे, जे प्रियांशसाठी पेशंटला आपल्याला जे व्हाईट सेल्स द्यायचे, जे रक्त तयार करतात, ज्या ते द्यायचे, त्याच्यासाठी फक्त डोनर म्हणून त्यांना 4 ते 5 दिवस अगोदर WBC काउंट वाढवण्याचं इंजेक्शन सुरू करतात. 4 दिवस इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची एकदा CBC म्हणून एक तपासणी आहे, ते एकदा करतात. त्याच्यामध्ये काउंट किती वाढलाय ते बघतात. त्याच्यानंतर जास्त काउंट वाढण्याचं एक 45,000 रुपयाचं एक इंजेक्शन येतं, त्याचं नाव मला सांगता यायचं नाही. तर त्याच्यामध्ये ते इंजेक्शन रात्री देतात साधारणतः 1 ते 2 वाजता, आणि सकाळी 9 वाजता मग कलेक्शन करतात WBCचं. तर जसं आपण सिंपल मध्ये रक्तदान वगैरे करतो त्या पद्धतीने फक्त 2 हाताला दोन्हीकडे वेनमध्ये फक्त सुया लावल्या जातात. एक मशीन असतं डायलिसिस टाईप, त्याच्यामध्ये एक हातातून ब्लड सॅम्पल तिथं जातं, त्याच्यामध्ये फक्त ब्लड सेपरेट केलं जातं आणि व्हाईट सेल सेपरेट केल्या जातात. आणि जे ब्लड आहे ते आपल्याला दुसऱ्या लाईनने आपल्याला ऑटोमॅटिक दिलं जातं त्याच्यामध्ये. आणि एक त्या टायमिंगला आपल्याला काही त्रास होऊ नये किंवा काय, त्याच्यामुळे एक प्लेन IV चालू राहतं आपल्याला. एवढं सिंपल आहे. की डोनरला जो नातेवाईकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की बाबा डोनरला काही त्रास होऊ शकतो का, तर मी सगळ्यांना नातेवाईकांना आवर्जून सांगल की डोनरला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये, त्याची कुठल्याही प्रकारची चिरफाड केली जात नाहीये. 1 दिवसाचं हार्डली ऍडमिशन असतं, 1 दिवस रात्री ऍडमिशन करतात, दुसऱ्या दिवशी WBC कलेक्शन त्याचं घेतलं असतं. 8 ते 10 तास त्याला फक्त तिथं झोपावं लागतं, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा डिस्चार्ज होतो. तो दुसऱ्या दिवशी नॉर्मल जसा आहे तसा तो फिरू शकतो. सगळ्या ऍक्टिव्हिटी ऍज इट इज राहतात. भविष्यात काही त्रास नाही किंवा सेकंड डे पासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. मग तर आपल्याला इथे एक होल आणि इथे होल पडतं, ते पण आपलं रक्तदान करतो त्या पद्धतीने ते 2 दिवसात ऍज इट इज क्लिअर होऊन जातं. आपला तिथं अगदी डाग सुद्धा राहत नाहीये किंवा आपलं कलेक्शन घेतलं म्हणून. त्यामुळे कुठल्याही डोनरनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही माझ्या मते. प्रियांशला बोन मॅरो ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालेलं आहे हे तुम्हाला कधी समजलं? मॅम, ज्यावेळेस प्रियांशचं 2 ऑगस्ट 2025 बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालं. बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पुढच्या 2 आठवड्यामध्ये प्रियांशचं ज्यावेळेस WBC काउंट, म्हणजे तो क्रायटेरिया आहे की कमीत कमी WBC काउंट 1500 असावेत. 1500 पेक्षा जर जास्त असेल तर कायमोरिझम टेस्ट ही कमीत कमी 1500 जर काउंट असेल आपला
तरच ती पाठवतात. मग काही पेशंटचा 2 दिवसात 1500 काउंट होतो किंवा काहींचा 8 दिवसांनी होतो, कोणाचा 15 दिवसांनी होतो. कमीत कमी 15 दिवस तरी लागतात. 1500 WBC काउंट झाल्यानंतर ते कायमोरिझम म्हणून एक तपासणी आहे ती पाठवतात. ते रिपोर्ट येतो 3 ते 4 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये कळतं की आपल्याला ट्रान्सप्लांट किती सक्सेस झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पाठवलं, साधारणतः 1500-1600 WBC काउंट असेल, त्यावेळेस आम्ही कायमोरिझमचा रिपोर्ट पाठवला. त्यावेळेस मॅडम 89.6 त्याचा पहिला कायमोरिझमचा रिपोर्ट आला. सर म्हणले ओके, काय प्रॉब्लेम नाही. सरांनी पुढच्या आठवड्यामध्ये नेक्स्ट वीक मध्ये WBC काउंट 2000 + 2100 झाल्यानंतर परत रिपीट पाठवला. तो पुढच्या 4 दिवसामध्ये आला. तो मॅडम आमचा रिपोर्ट साधारणतः 22 ऑगस्टला आला. तर त्यावेळेस आमचा रिपोर्ट आला 100% मॅच आला. त्यावेळेस आम्ही एकदम खुश झालो. त्याच्यामध्ये जो ऑप्शन रिपोर्टमध्ये येतं मॅडम, पेशंट DNA आणि डोनर DNA. त्याच्यामध्ये पेशंट DNA 0 दाखवला आम्हाला, 0% दाखवलं. डोनर DNA 100% असं दाखवलं त्याच्यामध्ये. मग तेव्हापासून आम्ही मग खुश झालो, सगळं व्यवस्थित झालं. काय भावना होती त्यावेळेस? नाही मॅडम, त्या दिवशी त्यावेळेस आम्ही रडलो. म्हणजे वाईफ आतमध्ये होती, मी बाहेर होतो, आम्ही रडलो. मग सरांना कधी भेटेल असं झालं होतं. सरांनी आम्हाला फोनवरती सांगितलं होतं, रिपोर्ट पाठवला होता की ट्रान्सप्लांट एकदम छान झालेला आहे आणि रिपोर्ट 100% मॅच झालेला आहे. त्यावेळेस मग आम्हाला म्हणजे मी एक वैयक्तिक भावनिक झालं होतं की कुणाला फोन करू आणि कुणाला नाही. त्यावेळेस मी पहिल्यांदा घरच्यांना फोन केला, मग आमच्या वेळेत माऊली हॉस्पिटलचे मनीष शिंदे सरांना फोन केला, आणि जे जवळचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं. आणि ज्यांनी भरपूर मदत केली होती, त्यांचे जीवाभावाचे, ते सगळे खुश झाले. असं झालं. आणि तिथून पुढे पण मॅडम कायमोरिझम एकदा 100% मॅच येऊन चालत नाही. तिथून पुढचे 6 महिने 1 वर्ष पेशंटची काळजी घ्यावी लागते. डिस्चार्ज नंतर पण, डिस्चार्ज नंतर आपल्याला 8 दिवसाचा फॉलोअप राहतो मॅडम. त्यावेळेस डिस्चार्ज कधी केलं? डिस्चार्ज मॅडम आमचं 28 ऑगस्टला झालं. 28 ऑगस्ट 2025. 2 पॉझिटिव्ह 100% मॅच आले की डिस्चार्ज झाला मॅडम आमचा. आणि नंतर 28 ऑगस्टला डिस्चार्ज झाला आणि नंतर आम्हाला 8 दिवसाचा फॉलोअप दिला सरांनी. 8 दिवसाचा फॉलोअप प्रत्येक पेशंटला देतात 8-8 दिवसाला. त्याच्यामध्ये मॅडम ऍक्च्युली आम्हाला तिथं मोरारजी ट्रस्ट म्हणून आहे, तिथं आम्हाला सरांच्या माध्यमातून हॉस्पिटलचे सोशल वर्कर आहेत श्रावणी मॅडम म्हणून, त्यांनी आम्हाला खूप बऱ्यापैकी हेल्प केली. ते पेशंटला काय मग सगळ्यांना सपोर्ट करतात, एक मेंटली असेल, इकॉनॉमिक असेल, तो भरपूर सपोर्ट करतो किंवा कुठल्या ट्रस्ट मधून कुठल्या पेशंटला कशी जास्त मदत होईल, त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक कमी पैशामध्ये 18,000 रुपयामध्ये एक मोरारजी ट्रस्टची आम्हाला 7,000 रुपयामध्ये रूम भेटली. दुसऱ्या ट्रस्टची आम्हाला एक 18,000 रुपयामध्ये रूम भेटली, 7,000 रुपयामध्ये. बाकीची सगळी सोय आम्हाला तिथं भेटली मॅडम. भांडी असतील, राहायची सोय असेल, गॅसचे चार्जेस वगैरे देऊन आम्हाला सगळी सोय तिथं झाली. मग आम्ही तिथं राहिलो. तिथून 8 दिवसाला आम्ही फॉलोअप चालू केला. त्या 8 दिवसानंतर ज्यावेळेस फॉलोअपला बोलतात त्यावेळेस मग जी लाईन टाकलेली आहे त्याचं 8 दिवसाला ड्रेसिंग कंपल्सरी असतं. 8 दिवसाला ब्लड टेस्ट बरेच प्रकारचे करतात. किमोप्रोफाईल म्हणतो आपण त्याला. किमोप्रोफाईल मध्ये रुटीन सगळे RFT LFT ह्या तपासणी येतात. सगळं त्याच्यामध्ये बघितलं जातं. काही व्हायरस आहेत त्याच्यामध्ये, पारो व्हायरस, CVME म्हणतो आपण, ऍडिनो व्हायरस, अशा प्रकारचे जे आजार आहेत ते वारंवार करत राहतो. त्याची भीती अशी असते की पेशंटची इम्युनिटी कमी असते, कारण की पुनर्जन्म झालेला असतो. त्याच्यामुळे इम्युनिटी कमी झाल्यामुळे ह्या तपासण्या वारंवार करतात. एखादा रिपोर्ट जर सिरम IgG बघतात, फेरेटिन बघतात, त्याच्यामध्ये ते रिपोर्टनुसार मग ठरवतात की बाबा पेशंटला ऍडमिशन लागणार आहे का, मग पेशंटला IVIG इंजेक्शन द्यायची गरज आहे का नाही, मग त्या रिपोर्टनुसार ठरवतात. त्यामुळे ते तपासण्या 8 दिवसाला, काही तपासण्या 15 दिवसाला. CME दर आठवड्याला करतात. पण एक तपासणी ऍडिनो व्हायरस असेल किंवा कुठल्याही प्रकारचा व्हायरस सलग जर 3 वेळा निगेटिव्ह आला तर 4थ्या वेळेस ते करत नाहीत. पण एक वेळेस जर तो आला पॉझिटिव्ह आला, 2 वेळेस निगेटिव्ह आला, तरी ते 3ऱ्या वेळेस करतात. सलग कमीत कमी 3 वेळा तो निगेटिव्ह आला पाहिजे, तर तो मग 4थ्या वेळेस करत नाही. मग तो कोणत्याही प्रकारचा व्हायरस असू द्या. ट्रान्सप्लांट नंतर काही पेशंटला फिवर आला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर मग हॉस्पिटलला लगेच येण्याचा सल्ला असतो डॉक्टरांचा. वेट आणि वॉच करायचं नाही त्याच्यामध्ये. किती दिवस डिस्चार्ज नंतर तुम्ही तिथं किती दिवस राहिला? डिस्चार्ज नंतर मॅडम आम्ही 4 महिने तिथं कंप्लीट राहिलो. डिस्चार्ज नंतर 2 महिने हॉस्पिटलमध्ये आणि 4 महिने आमचे बाहेर गेले रूमला राहायला. असं आयसोलेटेड रूम मध्ये मॅडम, आयसोलेटेड रूम मध्ये. त्याच्यानुसार काही पेशंटच्या इम्युनिटीवरती डिपेंड. आतापर्यंत नाही कुठल्याही नातेवाईकांना भेटायला अलाउड नाहीये. प्रियांशला बाहेर फिरायला अलाउड नाहीये. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष त्याची पूर्ण काळजी घ्यायची. आता कारण की त्याचा पुनर्जन्मच झालाय मॅडम, म्हणजे जसं काही नवीन बाळ जन्माला आलंय त्याच्यामध्ये डॉक्टरनी सांगितलंय की पूर्ण वॅक्सिनेशन आपल्याला रिपीट करायचंय. जोपर्यंत आता त्याची इम्युनिटी डाऊन आहे, वॅक्सिनेशन नसल्यामुळं त्याचा एखादा व्हायरस आला तर त्याला फाईट करायची ताकद त्याची थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे डॉक्टरनी सांगितलं की त्याचं वॅक्सिनेशन कम्प्लीट होईपर्यंत तरी ऍटलीस्ट 1 वर्ष तरी कोणाला आपल्याला भेटता येणार नाही. म्हणजे आपल्यासाठी तेवढं चांगलं आहे.
ते प्रिकॉशन सरांनी घ्यायला कसं सांगितलं. होतंय की ठीक आहे, तो रिपोर्ट 100% मॅच झाला, मग बाकीच्यांना पण वाटतं आजी आजोबा हा आहे, जाऊन भेटावं बाळाला, हे बरोबर. करावं, पण ते न केलेलं बरं. न केलं मॅडम. ऍक्च्युली प्रत्येकाची भावना आहे, प्रेम आहे, म्हणजे सगळं आहे. पण मॅडम जर हे 1-2 वर्ष जर आपण कटिबद्ध पाळलं तर आयुष्यभरच आपल्याला सुख आहे. हे 1-2 वर्ष जर मॅडम आपण जर कंट्रोल नाही केलं, आपल्या भावनांना थारा जर नाही दिला कुठं, तर ते आपल्याला कुठल्याही माध्यमातून एखादं इन्फेक्शन जर झालं मॅडम, तर ते रिकव्हर होणं थोडं खूप कठीण जातं मॅडम. तो मग आपल्याला पण त्रास, बाळाला त्रास, तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. नंतर तुम्ही प्रियांश आणि वाईफ, बस तिघ जणच आम्ही थांबलो. हो, 4 महिने तुम्ही वेगळी रूम करूनच राहिलो मॅडम. हो हो. आणि आता पण 1 वर्ष आम्ही त्याला पूर्ण सेपरेटच ठेवतोय. त्याच्याकडे कुणी येत नाही, जात नाही. मी पण ज्यावेळेस स्वतः बाहेर फिरतो त्यावेळेस मी N95 मास्क यूज करतो. ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस मी बाहेर थांबतो. त्यावेळेस मला पूर्ण वाईफ सॅनिटाईज मारते, स्प्रे करते, डायरेक्ट बाथरूम मध्ये जातो, पूर्ण आंघोळ वगैरे करून मगच मी त्याला घेतो. तोपर्यंत मी हात लावत नाही. पहिले 4 महिने तुम्ही 7-7 दिवसांनी फॉलोअप दिला. 8 दिवसाला फॉलोअप होता म्हणजे सुरुवातीचा. हो, 8 दिवसाला फॉलोअप होता. नंतर जशी जशी रिक्वायरमेंट वाढली त्यानंतर त्याला 3-4 वेळेस प्रियांशला 1-4 वेळा ऍडमिशन करायची गरज पडली. 4 महिन्यामध्ये? हा, 4 महिन्यामध्ये. कारण की कधी त्याला फिवर आला, काही वेळेस त्याचं सिरम IgG लेवल कमी झालं होतं, एकदा CME स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आलं होतं. त्या रिपोर्टनुसार मग सरांनी एकदा 5 ग्रॅम IVIG इंजेक्शन, नेक्स्ट टाइम 10 ग्रॅमचे 2, परत 5 ग्रॅमचं 1, परत डिस्चार्जच्या टायमिंगला 1. आणि ज्या सेल्स दिलेले आहेत मॅडम, जे ट्रान्सप्लांटच्या वेळेस जे सेल्स दिलेले असतात प्रियांशला, ते नंतर 3 आठवडे किंवा 4 आठवड्याला एकदा देतात. मग 4 महिने तुम्ही मुंबईमध्ये हॉस्पिटलच्या शेजारी रूम घेऊन राहिलात. मग घरी जाण्याचा सल्ला सरांनी कधी दिला? सरांनी ज्यावेळेस कायमोरिझमचे रिपोर्ट आमचे जे 100% मॅचचे आहेत ते टोटल 5 ते 6 वेळा रिपोर्ट झाले मॅडम टोटल. आणि सगळे जे व्हायरस होते, CME व्हायरस, ॲडेनो व्हायरस, पारो व्हायरस, हे जेव्हा सगळे निगेटिव्ह आले आणि बाकीचे जे काही रुटीन किमो प्रोफाईल मधले जे रिपोर्ट आहेत, HB, WBC, प्लेटलेट, हे सगळे ज्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल आले आणि ज्यावेळेस प्रियांश फिजिकली एकदम फिट होता, की ज्यावेळेस त्याला काय आता त्रास नाही, तर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही आता घरी जाऊ शकता. आणि परत तुम्ही दर महिन्याला, मग सरांनी तिथून पुढे आम्हाला 3 महिन्याचं रेकॉर्ड सांगितलं की पुढचे 3 महिने यायचं. आणि मग आता फॉलोअप किती दिवसांनी आहे आताचा? 1 महिन्याचा आता सरांनी फॉलोअप दिलेला आहे आम्हाला दर महिन्याला. मग बाकीचे मग रिपोर्ट्स बघून सर म्हटले की आपण पुढचा प्लॅन कसं करायचं ते बघूया. 1 फॉलोअप झाला म्हणून आमचा. हो, एकच झाला. सरांनी सांगितलं रिपोर्ट्स वगैरे एकदम छान आहेत, काही काळजी करायची गरज नाहीये. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस रेग्युलरच तपासणी केल्या सरांनी, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. प्रियांचं HB पण 10+ आलं, बाकी सगळे ऍक्टिव्हिटी पण छान आहेत. मग नंतर सरांनी आता आम्हाला परत दुसरा फॉलोअप दिलेला आहे फेब्रुवारीमध्ये. 12 तारखेला सरांनी परत बोलवलंय. फेब्रुवारीमध्ये परत सरांनी जो कायमोरिझमचा रिपोर्ट आहे 100% मॅच आणि किमो प्रोफाईल करायला सांगितले. त्याच्यानंतर मार्चचा पण सरांनी 12 ते 15 मार्चला फॉलोअप दिलेला आहे आता आम्हाला. त्यानंतर मार्चचे रिपोर्ट बघून प्रियांशला वॅक्सिनेशन कधी सुरू करायचं ते मार्चमध्ये ठरवू असं सांगितलं. आता प्रियांश कसा आहे? आता प्रियांश मॅडम एकदम छान आहे, म्हणजे नॉर्मल त्याचं खाणं, खेळणं, सगळ्या ऍक्टिव्हिटी जसे अगोदर होते तशा आहेत मॅडम. सगळे एकदम व्यवस्थित चाललंय, छान चाललंय. आता ब्लड भरायची गरज नाही मॅडम. आता जसं प्रियांशचं 2 ऑगस्टला ट्रान्सप्लांट झालं तेव्हापासून मॅडम सुदैवाने आतापर्यंत तरी ब्लड भरायची गरज पडलेली नाही आणि ब्लड 10+ मेंटेन आहे प्रियांशचं. हो, एकदम हेल्दी आहे मॅडम. सुरुवातीला डिस्चार्जच्या वेळेस साधारणतः 12 ते 15 सिरप, मेडिसिन वगैरे सुरू होत्या. नंतर त्याची कंडिशन बघत हळूहळू सरांनी एक औषध कमी करत आणले. तर सर प्रियांशला फक्त 5 ते 7 प्रकारचे मेडिसिन चालू आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता पण येणाऱ्या 2 महिन्यात पण सर बऱ्यापैकी औषधं कमी करतील. साधारणतः सिरप असतील किंवा औषध मेडिसिन असतील ते साधारणतः फार तर जास्तीत जास्त 1 ते 2 वर्ष आपल्याला घ्यावे लागतात. काही पेशंट रिकवर कसे होतात त्याच्यावर डिपेंड आहे. कुणाला 1 वर्षामध्ये, कुणाला 3 वर्षामध्ये, कुणाला 2 वर्षापर्यंत घ्यावे लागतात. पण पूर्ण पेशंट ह्याच्यामधून बरा होतो मॅडम. BMT मध्ये ऍडमिट केल्यापासून ते पूर्ण रिपोर्ट 100% मॅचचा येईपर्यंत तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या त्यावेळेस? त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तिसऱ्या किमोला ऍडमिशन झालो जुलैमध्ये, त्यावेळेस सुरुवातीला कॉम्प्लिकेशन झाले. त्यावेळेस मनामध्ये भीती जास्त होती. म्हणजे आम्ही 24 तास मी प्रिया आतमध्ये BMT मध्ये असायची, वाईफ आतमध्ये असायची आणि मी वेटिंगला वाट बघत बसलेला असायचो. मी असं बसलेला असायचो, सर तिकडून येत असतात. मग त्या 24 तासामध्ये सर दिवसभरात कधी येतील आणि 1 मिनिट किंवा अर्धा मिनिटात किती आपल्याला काय बोलतील ह्याची आतुरता लागलेली असायची. की म्हणजे सर आज काय काउन्सिलिंग करणार, उद्या काय करणार. आजची काउन्सिलिंग वेगळी असते, उद्याची वेगळी असते. कधी पॉझिटिव्ह असायची, कधी निगेटिव्ह असायची. सरांचा तो 1 मिनिट ऐकण्यासाठी आम्ही 12 तास 24 तास तिकडं नजर लावून बसलेलो असायचो.
की सर कधी येतील, दिसले की सरांच्या मागे आम्ही पळत जायचो, सरांना विचारायचो. सर एवढे बिझी असायचे की आम्हाला ते लिफ्टमध्ये किंवा जिन्यामध्ये काउन्सिलिंग करायचे. पण तो 1 मिनिटच सरांचा पॉझिटिव्ह आम्हाला पुढचे 24 तास रिलॅक्स आराम द्यायचा. डॉक्टर चिंतन सरांबद्दल काय सांगा वाटेल तुम्हाला? चिंतन सरांबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे. चिंतन सर म्हणजे वैयक्तिक प्रत्येक पेशंट जरी असेल तरी प्रत्येक पेशंटला स्वतःच मुलं आहे. जेवढे पेशंट काही SRCC हॉस्पिटलमध्ये येणार आहे ते माझं स्वतःच बाळ आहे, त्या पद्धतीने सर ट्रीट करतात. आणि सरांचं एक तत्व आहे की पॅरेंट्सला कधी ते घाबरवत नाहीत किंवा सिच्युएशन आपल्या पेशंटच्या हाताबाहेर गेलेली किंवा पेशंट सिरियस आहे किंवा हे होऊ शकतं, अगदी 90% जरी होप सोडले पूर्ण हॉस्पिटलनी तरी सर म्हणते नाही 90% माझं पेशंट बरं होणार आहे आणि 10% मी माझं पेशंट रिस्क मध्ये आहे पण ते मी 100% बाहेर करणार. हे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सर लढत राहतात. रात्री 12 वाजता असू द्या, 2 वाजता असू द्या, पहाटे 5 असू द्या, सर स्वतः येतात. रात्री मॅडम मी 4-4 तास सर पेशंट पाशी थांबलेले आहेत. पॅरेंट्सला समजून घेऊन, हातात हात घेऊन, भावासारखं बहिणीसारखं त्यांना आधार देताना आम्ही पाहिलेले स्वतः. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत 8 वाजता सर आलेले. मग सरांना अक्षरशः म्हणजे छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा सरांना रात्री 12 वाजता, 2 वाजता, 4 वाजता फोन करू शकतो की सर पेशंटचा बाळाचा BP एवढा आलाय, फिवर एवढा आलाय. रात्री 4 वरती सर मेसेजवरती रिप्लाय देतात, स्वतः वैयक्तिक बोलतात. त्यामुळं सरांबद्दल जो विश्वास आहे आणि जो कॉन्फिडन्स आहे आणि सर जे पॉझिटिव्ह आपल्याला देतात त्याच्यामुळे मॅडम 80% भीती तिथंच मरून जाते की बस सर आहेत, सर म्हणले हो जाएगा चलो कुछ टेन्शन नाही. आणि ज्यावेळेस डिस्चार्ज झालं मॅडम त्यावेळेस ज्यावेळेस सरांना भेटलो आम्ही त्यावेळेस सरांनी आमच्यावर थोडंसं शेअर केलं की सरांनी सुरुवातीला मॅडम लंडनला पण ट्रान्सप्लांट केलेले आहेत मॅडम, लंडनला सुद्धा ट्रान्सप्लांट केलेले आहेत. तर सर सांगायचे की सिंगापूरमध्येच ट्रान्सप्लांट जर केलं, सरने सिंगापूरमध्ये भरपूर ट्रान्सप्लांट केले, दिल्लीमध्ये केलेले आहेत. सिंगापूरमध्ये ट्रान्सप्लांट केलं तर मॅडम जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये तिथं ट्रान्सप्लांटची कॉस्ट जाते, कॉस्ट आहे जे भारतामध्ये 40-50 लाख रुपयामध्ये होत आहे. त्यात पण मॅडम फंडिंग बऱ्यापैकी होत आहे. सरने एक वैयक्तिक सांगितलं की माझा एवढा आज एक्सपिरियन्स आहे किंवा माझा एवढा आज जर नॉलेज आहे आणि एक मी भारतीय नागरिक म्हणून जर मी इंडियासाठी जर काही करू शकत नसेल तर ते माझ्यासाठी शून्य आहे म्हटले. मग सरने मला एक सांगितलं की तुम्ही जे आज माझ्यासाठी करताय किंवा एवढे आशीर्वाद देताय हे बाहेरच्या देशामध्ये कुठं सरांना पाहायला भेटलं नाहीये. म्हणजे आता एवढे बाळ झाले, सरांचा मोठेपणा एवढा आहे की सरांना म्हणजे आई वडील जेवढे खुश त्याच्या 10 पट सर खुश असतात. एवढा बाळ बरं झालं आपल्याला आनंद होणार नाही तेवढा आनंद सरांना होतो. त्याच्यामुळं सरांनी पैसे हा उद्देश ठेवून मॅडम सर कधी प्रॅक्टिस करत नाही. सरने सांगितलं मला हॉस्पिटलमध्ये पॅकेज आहे, काही मला मॅटर करत नाही, मला माझं फक्त बाळ व्यवस्थित, पेशंट माझं म्हणजे माझं बाळ आहे, माझं बाळ व्यवस्थित झालं पाहिजे आणि माझ्या बाळाला फंडिंग जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, हाच सरांचा उद्देश असतो. काही MR येतात हे ते त्यावेळेस पण सर त्यांना सांगतात की नाही हे माझं पेशंट आहे. जे सॅम्पल सरांसाठी येतात ते माझ्या पेशंटला 2 नाही 4ची गरज आहे, त्या पेशंट खूप गरीब आहे, एवढी हेल्प करतात मॅडम. जर ज्यावेळेस एखाद्याची परिस्थिती नसते, आम्ही जवळून पाहिलं, बाहेरून ब्लड टेस्ट करायचे असतील, बाहेरून इंजेक्शन मागवायचे असतील तर सर डायरेक्ट MR ला फोन करून रिक्वेस्ट करतात की जेवढं कमीत कमी किस्तीला बसलं, हॉस्पिटलमध्ये जर 10,000 खर्च होणार असेल तर सर बाहेर आम्हाला ते 2 ते 3,000 रुपयामध्ये करून देतात. असं सरांचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे. भल्याच मॅडम, भल्याच. सरांना फक्त पेशंट म्हणजे पेशंट. सरांचं मी असं आयुष्य बघितलं की सरांना पेशंट शिवाय दुसरं काही दिसत नाही. सरांनी आम्हाला बोलून दाखवलं की मी त्यांचं पूर्ण आयुष्य हे थॅलेसिमिया पेशंटसाठीच काढलेलं आहे. सर म्हणले प्रियांचं जर आता डिस्चार्ज होतोय आणि प्रियांच्या घरी जाऊन ज्यावेळेस 15 वर्ष झालं त्यावेळेस मला फोन करल किंवा सर मी कॉलेज जा राहू तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जिद्द ते असेल म्हणले, पैसे नाही. मग हे सरांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं. तुम्ही एक फोटो सरांना गिफ्ट केला होता सरांना मॅडम, येस म्हणजे सरांना आम्ही फोटो गिफ्ट केला. सरांना त्याच्यामध्ये मेसेज दिला होता आम्ही एक थँक्यूचा. त्यावेळेस सरांनी आम्हाला हे सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. आणि मॅडम म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला आहेत, म्हणजे एखादा पेशंट गरीब असेल मोठा असेल ते सरांनी कधीच भेदभाव नाही केला. मी सरांनी स्वतः एखाद्याला इन्फेक्शन झालं असेल तर पूर्ण असं स्किनला हात लावून बघणार, लघवीची जागा, शीची जागा, सूची जागा पूर्ण बघणार काय इन्फेक्शन आहे का काय. तर ते किस्सा आता जस्ट आठवला. सर BMT मध्ये राऊंड आले होते आणि प्रिया जेवण करत होती आणि प्रियांशने वॉशरूम केलं होतं मॅडम. तर चिंतन सरांनी स्वतःच्या हाताने विदाऊट ग्लोव्ज डायपर चेंज केलं होतं. त्याच ठिकाणी आम्ही म्हणलं की आमच्या आयुष्यातला खरा देव म्हणजे डॉक्टर चिंतन, म्हणजे देवापेक्षा कमी नाही असं म्हणजे आम्ही ते चिंतन सरांमध्ये अनुभवलं मॅडम. म्हणजे आम्ही आमच्या लाईफ मध्ये तरी उभ्या आयुष्यामध्ये चिंतन सरांना कधीच विसरू शकत नाही. खूप मोठी गोष्ट आहे दुसऱ्यांसाठी आयुष्य वाहून देणं आणि हे सर करतात. नाही आणि कितीतरी बाळांना त्याचा फायदा होतो. म्हणजे कितीतरी सरांनी जीव वाचवले असतील, कितीतरी आशीर्वाद घेतले असतील. म्हणजे एक त्या लेवलला गेल्यानंतर एवढी शिकलेली लोक पण ह्या विचाराचे आहेत ते मी एक मला अनुभवला मिळाला की बाबा नाही की लाईफ वेगळी आहे.
जे आपण समजतो की एवढं हे आहे तेवढं आहे, तसं काही नाही ऍक्च्युली मॅडम. नॉलेजला तोड नाहीये. कुणाला जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं असेल तर डॉक्टर चिंतन सर नक्कीच मॅडम. मी कुणाला जर डॉक्टर कुठल्या पेशंटला जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं असेल तर नक्कीच चिंतन सरांकडे त्यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं. आणि जे सर काळजी घेतात त्याच्या पलीकडे मला नाही वाटत की एवढे डॉक्टर कुठले बाहेरच्या राज्यात गेल्यावर पण काळजी घेतील. फक्त जे दिसतं की एवढं घेत असतील. हा, माझा एक पर्सनल अनुभव आहे की बाबा चिंतन सरांकडेच ट्रान्सप्लांट करावं, कारण की त्यांची समजून सांगण्याची पद्धत किंवा बाळाला ट्रीट करण्याची पद्धत, शेवट किती जरी रिक्स आली तरी ते एक्झी घेऊन जातात की बाबा नाही हे होईल आणि करू आपण. आणि तशी सरांनी पेशंट पण बाहेर काढलेले आहेत, आम्ही पाहिलेले आहेत की आम्ही ते सिच्युएशन 2 महिन्यामध्ये बघितलेली आहे. पुढच्या 4 महिन्यात फॉलोअपच्या वेळेस पण आम्ही बघितलेलं की सर पेशंटसाठी किती जीव ओततात. म्हणजे अक्षरशः ते त्या हॉस्पिटलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत मॅडम. सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं ना, लॅबमध्ये सर स्वतः जातात, ब्लड बँकेत सर स्वतः जातात, सॅम्पल का नाही आलं, सेल्स का नाही आल्या, स्वतः तिथे जाऊन थांबतात. डिस्चार्ज नंतर ज्यावेळेस 0.1 ml, 0.7 ml, 1 ml ज्यावेळेस 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी सेल देतात, सर स्वतः तिथं थांबतात की बघा करा. आणि सर ते शेवटपर्यंत हालत नाही. आणि सरांचा फायदा असा झाला की सर जे सरांचे अंडर पेशंट आहेत सगळा स्टाफ सरांना पूर्ण घाबरतो. आता सपोज प्रियांशी आता एखादी सिस्टर आहे, सर कधी पण रात्री फोन करून विचारतात प्रियांशला औषध दिलंय का, प्रियांचा बीपी कधी. त्यामुळे सिस्टर काय करतात, इन हाऊस जो सिस्टर असतील किंवा रेसिडेंट डॉक्टर असतील, जरी प्रियांशला एखादा सिरप दिला असेल किंवा एखादं इंजेक्शन दिलं असेल तरी ते 10 वेळा बघणार की हे दिलंय का. त्याच्यानंतर सर स्वतः पर्सनली स्वतः वैयक्तिक चेक करतात. आलं की मग म्हणणार मम्मा हे दिली आहे का. जर बाळाची आई म्हणली की नाही दिलं, मग सिस्टरला म्हणून का नाही दिलं, मग कसं दिलं दाखव, मग एवढं क्रॉस चेक करणार. बाळाची आई खोटं कधीच बोलू शकत नाही, हे सरांचं ठाम मत असतं. एखाद्या सिस्टरचं चुकलं, जर प्रिया एखादी सिस्टर असते कधी कधी ऐकत नाही, प्रिया अक्षरशः रडली होती, त्या डिस्चार्ज पर्यंत सरांनी त्या सिस्टरला बीएमटी मध्ये येऊ दिलं नाही. सरांना सांगितलं, प्रियाने सांगितल्यानंतर. त्याच्यामुळं एवढं म्हणजे किती मोठ्या डिग्रीचे डॉक्टर असेल तिथं नाही, चिंतन सरांचं पेशंट आहे ना, हे 4 वेळा बघतात, हे नोट्स टाकली का, हे दिलंय का, ते दिलंय का. क्रॉस चेक म्हणजे प्रॉपर असतं. सर रात्री 12 वाजता फोन करून विचारलं प्रियांश कोई दिया है क्या, ये कितने बजे दिया था, कल क्या देने वाले हो. प्रत्येक पेशंटचं मॅडम, प्रत्येक पेशंटचं नावानी करतात मॅडम, नावानी करतात. आता सरांनी कितीतरी ट्रान्सप्लांट केले असतील मॅडम. आजही सरांनी कितीतरी पेशंटला डिस्चार्ज नंतर कोणाचे बरे झाले असतील, काहींचे पेशंट ऑफ झाले असतील किंवा काही पेशंट ट्रीटमेंटमध्ये आहेत, काही घेणार आहेत. ते किती मॅडम सरांच्या डॉक्टरला किती फोन येणार आहेत माझा मेसेज, आणि ते सरांना ते मॅनेज करायचंय. प्रियांशला काय दिलं होतं, आता काय दिलं, 1 मिनिट मेसेज टाईप करून टाकतात, हे दिले व्हॉट्सअप, लगेच सर करतात हे द्यायचंय ते द्यायचंय. असं आहे. सरांनी तुम्हाला कुठं दिल्लीमध्ये सर प्रॅक्टिसला असताना सरांनी पाकिस्तानच्या 8 पेशंटचे ट्रान्सप्लांट केलेले. तर पाकिस्तानच्या लोकांनी सांगितलं होतं की सर आमच्या देशात पण आम्हाला ही सर्व्हिस भेटली नसती, तेवढं तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. हे सरांचं सांगण्याचं तात्पर्य. सर म्हणले, सरांचं सांगण्याचं आहे की पेशंट छोटा आहे, मोठा आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, पेशंट हा माझ्यासाठी पेशंटच आहे. त्या पद्धतीने सर ते माझं बाळ आहे, हे सरांचं वैयक्तिक. आणि सरांनी मॅडम त्यांचं पूर्ण आयुष्य थॅलिसिमिया पेशंटसाठी पूर्ण होऊन गेलेलं आहे. सर 3 महिन्याला 4 महिन्याला 3 ते 4 त्यांचा 4-5 डॉक्टरांचा ग्रुप आहे. बाहेरच्या राज्यात जाऊन एका दिवशी ते 400 पेशंटच्या थॅलिसिमियाच्या पेशंटची तपासण्या करतात. प्रत्येक पेशंटला आता बाहेरच्या राज्यामध्ये बाबा ओडिसा सारख्या ठिकाणी, UP MP सारख्या ठिकाणी जर जास्त तिकडं एवढं अवेअरनेस नाहीये लोकांना, तर त्या ठिकाणी जाऊन HLA टायपिंग करणं, टेस्ट करणं, बाळाला कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या पाहिजे हे फ्रीमध्ये करतात. त्यांचे 4-5 जणांचा ग्रुप पूर्ण कॅम्प वगैरे घेतात फ्री ऑफ कॉस्ट. पुढे जाऊन काय केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या तपासण्या करायच्या, म्हणजे प्रत्येक पेशंट त्यांना कुठलाही असू द्या, पेशंट त्यांचा म्हणजे स्वतःच बाळ ह्या पद्धतीने सर ट्रीट करतात. सरांसाठी बोलल तेवढं कमी आहे, खूप कमी आहे. आणि त्यांचं नॉलेज भारतीयांसाठी नक्कीच प्रेरणादायी राहील. नक्कीच. थॅलेसेमिया मेजर बाळाची काळजी कशा पद्धतीनं आई वडिलांनी घेतली पाहिजे, आणि HLA टेस्टिंग मग घरातल्या सगळ्यांचं करून घेणं गरजेचं असतं का, आणि ते कुठं करतात? आता ऍक्च्युली मॅडम जे थॅलेसेमिया मेजर बाळा जन्माला आलेले आहेत, 50% 60% पॅरेंट्सला माहितीच नाही, आई वडिलांना माहितीच नाही की बाबा HLA टेस्ट करायची असते म्हणून. आता मी असे कुटुंब काही बघितलेले आहेत की ज्यांच्या घरात थॅलेसेमिया मेजर आहे आणि त्यांना 2 मुलं पण आहेत, पण ते मायनर आहेत किंवा नॉर्मल आहेत. म्हणजे काही पॅरेंट्स असे आहेत की त्यांना माहितीच नाही की HLA टायपिंग म्हणजे काय असतं, बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं तर HLA टायपिंग करावं लागतं, की त्यांना हेच माहित नाही की त्यांच्या घरात 100% डोनर मॅच आहे. तर सगळ्यांनी ज्यांच्या घरात थॅलेसेमिया मेजर मुलं जन्माला आलेली आहेत त्यांनी कंपल्सरी आईची, वडिलाची, भावाची, बहिणीची कंपल्सरी HLA टेस्ट केली गेली पाहिजे. त्या HLA टेस्ट मधून जर मॅडम
आई वडील नशिबाचे असेल तर एखादा टक्का मॅच होतो, असे पण आहे किस्से आम्ही पाहिलेले की त्याच्यामध्ये आई वडील पण मॅच होतात. पण सक्का भाऊ बहीण जर असेल मॅडम, जर तो मॅच झाला तर त्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की त्यांना सक्सेस रेशो पण ट्रान्सप्लांट मध्ये चांगला आहे आणि 100% मॅच असेल तर पूर्ण फ्री मध्ये होणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना एक विनंती करेल की ज्यांच्या घरात थॅलेसिमिया मेजर मुलं आहेत त्यांनी कंपल्सरी HLA जर केली नसेल त्यांनी सगळ्यांनी कंपल्सरी करून घेणं गरजेचं आहे. आणि जे कोण बोन मॅरो ट्रान्सप्लांट पर्यंत विचारच करत नाही मॅडम. आता मॅडम ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचंच नसेल, मी त्यांना पण असं एक सांगू शकतो की सल्ला देऊ शकतो की ज्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं नाही किंवा काहींना पुढे जाऊन करायचंय, तर आता काही मुलं 1 वर्षाची आहेत, काही 5 वर्षाची आहेत किंवा 10 वर्षाची. तर मॅडम ब्लड भरताना प्रत्येक जणच मॅडम नॅट टेस्टचं ब्लड भरत नाही. काही ग्रामीण भागामध्ये नॅट टेस्ट ब्लड भेटत नाही, काही सिटीमध्ये भेटतं पण लोकांना माहिती आहे. थॅलेसिमियाच्या सर्व रुग्णांना मी एक विनंती आणि पालकांना एक विनंती करेल की आपल्या पाल्याला पूर्णपणे बाळाला नॅट टेस्टच ब्लड दिलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळं जे बाळाला भविष्यात SSS सारखे आजार, HIV, HBCG, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C सारखे जे आजार होणार आहे तो धोका टाळता येऊ शकतो आणि पुढे जाऊन बाळ आपल्याला ट्रान्सप्लांटला बाळ आपलं फिट राहू शकतं. आणि दर महिन्याला आपलं ज्यावेळेस ब्लड भरायला जातो त्यावेळेस CBC मॅडम सगळ्यांची कंपल्सरी होतीच. पण सगळ्यात मोठं मॅडम दुर्दैव असं की ग्रामीण भागामध्ये असा प्रॉब्लेम आहे, आम्ही ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आढळून आला. आता थॅलेसिमियाचे बरेच 4-5 ग्रुप आहेत, महाराष्ट्राचे आहेत, पुण्यातले आहेत. त्या ग्रुपवरती मी वारंवार माहिती टाकत असतो. तर 3 महिन्याला मॅडम फेरेटिन म्हणून एक तपासणी आहे, फेरेटिन तपासणी झालीच पाहिजे. LFT RFT ही तपासणी दर 3 महिन्याला झालीच पाहिजे. 6 महिन्याला लिपिड प्रोफाईल हे कंपल्सरी झालंच पाहिजे मॅडम. त्याच्यामधून बाळाचे रिपोर्ट्स कसे येतात, फेरेटिन तुमचं नॉर्मल आहे का, लेवलला आहे का, त्याच्यानुसार त्या टॅबलेटचा डोस कमी किती करावा, जास्त किती करावा, ह्याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की एकदा एक टॅबलेट पालकांनी चालू केली की ते कंटिन्यू चालू ठेवतात, पण ते फेरेटिन करत नाही. वर्षाला सगळे वेळेवर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, हेमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेतलाच कंपल्सरी दर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम ह्याच्यामध्ये दर वर्षाला जे थॅलेसिमिया मेजर मुलं आहेत त्यांचा T2 स्टार MRI म्हणून येतो. T2 स्टार MRI हा कंपल्सरी होणं गरजेचं आहे मॅडम. त्याच्यावरती बाळाचं भवितव्य पुढचं ठरतं की त्या T2 स्टार MRI च्या रिपोर्टनुसार पुढे किती काळजी घेतली पाहिजे, काय नाही घेतलं पाहिजे ते कळतं. तर ह्या तपासण्या CBC असेल दर महिन्याला, 3 महिन्याला फेरेटिन असेल, लिपिड प्रोफाईल असेल, RFT, LFT आणि वर्षाला T2 स्टार MRI हा कंपल्सरी सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बऱ्याच पॅरेंटला पण हेल्प केली, तुम्ही तिथं नक्की मुंबईमध्ये खूप साऱ्या पालकांना तुम्ही मार्गदर्शन. नक्की मॅडम, मला माहिती थोडीशी असल्यामुळं, मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळं माहिती भरपूर होती. ट्रान्सप्लांटच्या अगोदर मी बऱ्याच डॉक्टरांना भेटलो होतो. तिथे येणारे मॅडम ही फक्त आपल्या महाराष्ट्रातली लोक नव्हती, पूर्ण इंडियातून लोक येणारी होती. मग तिथून ओडिसा असेल, कर्नाटक असेल, बँगलोर असेल किंवा आपल्या राज्यातली सगळी गावं असतील, तिथं लोक असे आहेत मॅडम ज्यांना लिहिता वाचता येत नाही, असे लोक पण आहे की म्हणजे तिथं छोटा मोठा हा तिथं म्हणजे हॉस्पिटलमध्ये आल्यावर काही विशेष नव्हता, भेदभावच नव्हता. किंवा कुणाला एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाईड करणं, ही तपासणी कशासाठी आहे, किंवा एखाद्याला एका ट्रस्टला जायचंय किंवा एखाद्याला फॉर्म भरून द्यायचं. म्हणजे छोट्यातली छोटी मदत आणि मोठ्यातली मदत म्हणजे जेवढी मला करता आली, किंवा माझे एवढे पैसे आता या ठिकाणी माझे थोडे जास्त पैसे गेलेत, पण तुझे पैसे कसे वाचतील हे मला नंतर समजलंय की मला इथून 2 लाख रुपये नाही भेटले, पण तुला ते कशा पद्धतीने भेटतील याचा जो मला अनुभव आला, तुम्ही सगळ्यांना त्या पद्धतीने तिथे शेअर केला. की बाबा काही लोकांचं मॅडम 10 लाख रुपये, तुम्ही तुमच्या दुःखात होताच, मी माझ्या दुःखात नक्कीच होतो. ते दुःख बाजूला सारून तुम्ही इतरांची पण मदत केली. मॅडम मी मदत केली, नक्कीच मॅडम मी मदत केली. ऍक्च्युली मदत केलेली कधी बोलून दाखव नाही मॅडम. मी एक जसं सांगेल, एक पेशंट होता ऍडमिट, ऍक्च्युली ते मुंबईचे होते, प्रॉपर कर्नाटकचे होते. ते त्यांचा मुलगा 15 वर्षाचा होता, आता 18 वर्षाचा झाला होता. तो त्याला PNH म्हणून एक आजार झाला होता मॅडम. मी ऍक्च्युली बाहेरून फंडिंग करून, मित्रांच्याकडनं पैसे घेऊन किंवा सगळ्यांनी मला हेल्प करून किंवा ट्रस्टच्या माध्यमातून मी प्रियांचं आतापर्यंत ट्रान्सप्लांट केलं. त्या सिच्युएशनला ते 3 वर्ष झालं आई वडील त्या बाळासाठी लढत होते. त्यांनी एकुलता एक मुलगा होता, तर ते एकदम शेवटच्या सिच्युएशनला होते. त्यांना WBC काउंट कलेक्शन करायचं होतं आणि SRC हॉस्पिटलमध्ये 2च मशीन होत्या. त्या दोन्ही मशीनची अपॉइंटमेंट फुल असल्यामुळे त्यांना त्या पेशंटला अर्जंटली WBC प्लेटलेट काउंट द्यायची गरज होती. डॉक्टरनी त्यांना सांगितलं की जस्टलोकमध्ये जावं लागेल. जस्टलोकमध्ये जावं लागेल सांगितल्यानंतर जस्टलोकमध्ये आम्ही गेलो. त्यांना कळत नव्हतं, त्याच्या पॅरेंट्सचं वय साधारणतः 50-55 असेल. मग आम्ही तिथपर्यंत म्हणजे ते हातबल झाले की आता 25,000 रुपये त्यांना पण त्या सिच्युएशनला नव्हते तिकडे द्यायला, की आता काय करायचं.
मग माझ्याकडे पैसे त्या टायमिंगला होते किंवा सोशल वर्करला म्हणलं प्रियांचा काय फंड आला असेल किंवा मी माझ्या जवळचे पैसे देतो. ते म्हणले बाहेर इथला फंड बाहेर आपण युज करू शकत नाहीये. तर मी माझ्या वैयक्तिक जवळचे 25,000 रुपये घेतले. त्यांना म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका, माझ्या नशिबाने मला मदत झालेली, अजून नशिबाने तुम्हाला मदत केली तर त्या आशीर्वादाने माझं बाळ लवकर बरं होईल. मी त्यांना 25,000 रुपयाची मदत केली आणि त्यांच्यासाठी ते भरून मी तिथं मोकळ्यापणाने मदत करून त्यांना पुढे आलो. आणि त्याचा नक्कीच मॅडम मी ज्या लोकांना मदत केली ना त्यांची नक्कीच मला प्रियांशला मला आशीर्वाद लाभले आणि नक्कीच प्रियांश लवकर बाळ बाहेर आला, लवकरात लवकर बरा झाला. विशेष जे लग्न करणार आहेत आता आपण कुंडली मॅच करतो आणि बघतो की गुण किती जुळत आहेत, किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदर आपण सगळ्या बाकीच्या टेस्ट करतो. तर कपलला तुम्ही काय सांगाल आता जे लग्न करणार आहेत किंवा जे आता प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहेत त्या कपलसाठी तुमचा सल्ला काय असेल? लव्ह मॅरेज असू द्या किंवा अरेंज मॅरेज असू द्या, प्रत्येकाला सल्ला हा राहील की गुण किती जुळतात किंवा कुंडली ब्रह्माकडे कुंडली बघण्यापेक्षा अगोदर जे महत्वाच्या काय ब्लड टेस्ट, HB इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी प्रत्येक कपलनी. जर तुम्ही HB इलेक्ट्रोफोरेसिस तुमची जर झाली असती तर ही जर्नी तुमची झाली असती. मॅडम माझ्या आयुष्यामध्ये HB इलेक्ट्रोफोरेसिस जर माझ्या डॉक्टरांनी मला सजेस्ट केली असती तर ह्या प्रसंगाला मला सामोरं जावंच लागलं नसतं. प्रत्येक लेडीची महाग पण नाही, 1200-1500 रुपयाची तपासणी आहे. पण काही डॉक्टर सांगत नाहीत किंवा काही डॉक्टर सांगतात. सिटीमध्ये जास्त तुम्ही बघितलं तर कंपल्सरी HB इलेक्ट्रोफोरेसिस करतात. आता ग्रामीण भागात आपल्यात कोणी सांगत नाही, पण हे सिटीमध्ये जर गेलं तर मोठे मोठे डॉक्टर ओरडतात, म्हणजे अक्षरशः चिड येते त्यांना की ही तपासणी तुम्ही का केली नाही म्हणून. कुठल्या डॉक्टरना वाटत नाही की पेशंट व्हायला पाहिजे तो आपल्याकडे यायला पाहिजे, अशी कुठल्या डॉक्टरांची भावना नाही. तर ते प्रत्येक डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितलंच पाहिजे. आणि नातेवाईकांनी पण किंवा कपलनी जर डॉक्टरांनी नाही सांगितलं तर मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेल की प्रत्येक कपलनी लग्न करायच्या अगोदर HB इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी केलीच पाहिजे कंपल्सरी. जर तिची मायनर आली तर हजबंडची नक्कीच तपासणी केली गेली पाहिजे आणि तिची जर नॉर्मल तर हजबंडची पण करायला काय हरकत नाही असं मी सांगेल सगळ्यांना. आयुष्यातून एकदाच करायची, परत काही करायची गरज नाहीये. आणि ज्यांचं लग्न झालं त्यांना सल्ला देईल, बाबा कोणी प्लॅनिंग मध्ये असतील किंवा फ्युचर मध्ये असतील तर HB कमी असेल तर डॉक्टरने जर सजेस्ट केलं असेल तर HB इलेक्ट्रोफोरेसिस लेडीजची कंपल्सरी होणं गरजेचं आहे. आणि ती जरी नॉर्मल आली तर हजबंडची पण करून घ्यायला काय हरकत नाही. आणि मग नाही केली, ज्याची परिस्थिती नसेल त्यांनी नाही केली तरी चालेल. गव्हर्नमेंटमध्ये पण आता HB इलेक्ट्रोफोरेसिस सगळ्यांना कंपल्सरी फ्री मध्ये आलेला आहे. HB इलेक्ट्रोफोरेसिस ही खूप साधी ब्लड टेस्ट आहे. ती जर आपण प्रेग्नन्सी पूर्वी किंवा प्रेग्नन्सी मध्ये केली तर हा जो खडतर प्रवास सिद्धू सरांनी अनुभवला आहे तो तुम्हाला अनुभवावा लागणार नाही. त्यामुळे कृपा करून सगळ्यांनी प्रेग्नन्सी पूर्वी HB इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी नक्की करून घ्या. सर्वांना माझी विनंती आहे, मी मेडिकल फील्ड मधलाच आहे आणि ह्या प्रियांच्या खडतर प्रवासामध्ये मी स्वतः काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मी शिकून वगैरे बसलेलो नाही लेक्चरला, मी ह्या प्रवासातून गेलेलो आहे, तोच तुमच्याबरोबर शेअर करतोय. मी ज्या दुःखाला सामोरं गेलेलो आहे ते कुणाच्या दुश्मनाच्याही वाटेला येऊ नये ही आमची भावना आहे. त्याच्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येकाने HB इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी असेल किंवा बाकीच्या अन्य तपासणी जे डॉक्टर सांगतील किंवा सोनोग्राफी असेल, NT स्कॅन असेल, ॲनिमल स्कॅन असेल तर ही प्रत्येकाने केली गेली पाहिजे आणि ती करावी सगळ्यांना अशी मी नम्र विनंती करतो.